अंकित सोनाली, उठा लवकर, सकाळ झाली. ऐकता नाही अंकित सोनाली, शाळेत जायला उशीर होईल, लवकर उठा. अंकित सोनाली, उठा रे. अरे आईने काय सांगितलं ऐकलं नाही का? रोज रोज तेच काय सांगायचं तुम्हाला? सकाळी लवकर उठणं तब्येतीला खूप चांगलं असतं असं लहानपणी आम्हाला सुद्धा शिकवलं होतं. बाबा बाबा, लिंबाची दाढी सोडून द्या ना. लिंबाची दाढी सोडून द्या. हा ये सोडवतो ये. लवकर करा ना, जोराची लागली. आई माझा अरे मी कशाला तुझ्या बाबाला नळीच्या लेंग्याची काय हौस आहे कळत नाही. मग इलेक्शनच्या लेंगी ते छान असतात, पटकन सुटतात. अरे नाडीच्या लेंग्याची मजा काय आवडत असते. अशी सुरगाट मारायची, एक टोक ओढलं की पटकन खाली काय. ते करा, पण जोराची लागली असेल तर जरा सुद्धा मजा नाही येत. असं ये मी सोडवतो. तिला रेस तर मगाशीच नसती का सोडली? मी प्रयत्न करतो तो टणा उड्या मारतो मी. अरे वा आली बघ आली. चल गेलो. शाबास. चपत. वल्ली काता जवळ घेऊन बाबा आधी ब्रश करा आणि मग सिगरेट प्या. खरं तर सिगरेट तब्येतीला चांगली नसते. अहो तुम्हाला दाताचा कॅन्सर होईल ना. तू का तू बोय तू माझी आई आहे का मी तुझा बाप आहे? चला चल मला शिकवते. राणीच्या बागेतल्या हत्तीला दाताचा बापरे नको. आई आई लवकर बाहेर ये ना ग. आई लवकर बाहेर ये ना ग. अगं कशाला सकाळी सकाळी हाका मारतेस? बोल लवकर. आई काल रात्री मी तुला जी गोष्ट सांगितली ती तू बाबाला सांगितलीस? कोणती ग? हे काय गाई इतक्या दिसलीस? काल रात्री नाही का सांगितली? हा ती गोष्ट होय. हा तीच गोष्ट. कोणती गोष्ट? काय नाही रे, ती गोष्ट होऊन सुद्धा गेली. अरे याला काय अर्थ आहे? बघ तुझे बाबा सुद्धा म्हणतात याला काही अर्थ नाही म्हणून. अरे पण कोणती गोष्ट मला काही सांगाल की नाही? ती गोष्ट नसतात. आधी तुम्ही ब्रश करा. म्हणजे तू अजून दात नाही घासले? बाबा तुम्ही उठा ना. त्याने उठल्यापासून असं दोघी मिळून मारतात. याच गोष्टीची मला नेमकी चीड आहे. कोणत्या? हे माणसाच्या मनातलं कुतूहल जाग करायचं, मग ते वाढवत न्यायचं आणि त्याचा पार मामा करून टाकायचा. आमचा तोच हेतू होता. काय तुझा मामा करायचा. दोघींशी बोलणार नाही कधी. दोघींशी आजपासून अजिबात बोलायचं नाही माझ्याशी. बाबा मला ना नवीन शूज, नवीन ड्रेस, मस्त डिझाईन. चमचेगिरी आईची आणि वस्तू बाबांकडे मग काही मिळायचं नाही. बस इथे बस. हे बघ या राणीच्या बागेतल्या हत्तीला दाताचा कॅन्सर झाला. आता तो काही सिगारेट ओढत होता का? अहो पण दाताचाच कॅन्सर झाला ना. म्हणून काय झालं? तो हत्ती आहे. अहो उंदीराला लिंगात नाडी घालून दे ना. नको माझे बाबा.
ताईने मारलं, आईने मारलं, तूच मारायचं राहिला होता. मार बाबा मार. मार म्हट मारीन धरून मार म्हटल्यावर मारतो. काय काय झालं? हा बाबा बाबा लेंग्यात नाडी घालून द्या ना. अरे काय रे, रोज सकाळी सकाळी तुझी कटकट असते. एकदा नाडी घालून द्या, एकदा नाडी सोडून द्या. अंकित मी काय म्हणतो, हे बघ, घरामध्ये तू, मी, ताई आणि तुझी आई सगळे घरचीच मंडळी आहेत. पाहुणे मंडळी वगैरे कोणी आलेलं नाही ना? हा मग तू या लेंग्याच्या भानगडीत पडतोस कशाला? तू असाच फिर. आता मला सांग, हा हत्ती, याला 4 पाय, 1 सोड, मग तू बांधली वाटत करायला लागला लगेच. बघ आता सोनू नख जाऊ नकोस, दरिद्र येईल. सवय आणि शाळेत जायचं ना तू, तुला बसून का नाहीयेस? जा अंगावर आटपून घे. आणि हे बघ, अंकितचा युनिफॉर्म सुद्धा काढून ठेव. गरम चहा तुझ्या हातचा क्या बात आहे. पेपर वाच. माणसाने अख्खा पेपर रोज वाचावा, तब्येतीला चांगलं असतं. वाचून देशील तर. आणि काय महत्वाचं असेल तर मलाही वाचून दाखव. आळशीच नाही ते. क्या बात आहे. माधुरी, हे माधुरी, तू किती सुंदर दिसतेस. मग मग अरे मी तुला सुंदर म्हटलं, माणूस हो किंवा नाही काय बोलेल की नाही? हे खरंच की पुन्हा पुन्हा तू सुंदर दिसतेस. अरे एकदा काय 10 वेळा बोलतो. माधुरी, तू की आज खूप सुंदर दिसतेस. हो हो लगेच हो, मी म्हटलं म्हणून लगेच हो. बरं बाबा नाही. नाही काय, माझ्या बोलण्यावर विश्वास नाही का तुझा? हे बघ, सकाळी सकाळी मी तुझी फिरकी घेतली पण असा सूड उगवायला नको. सोड उगवत नाहीये, मी तुझे लाड करतोय. लाड. तू माझे लाड करतोस ना, म्हणून मी सुंदर दिसते. अजिबात नाही, तू सुंदर दिसतेस ना म्हणून माझ्याकडून तुझे आपोआप लाड होतात. हे बघ, तुला काय म्हणायचं ते लक्षात आलंय माझ्या. ते कसं कसं लक्षात आलं? अरे 14 वर्ष झाली आपल्या लग्नाला. बापरे, 14 वर्ष झाली म्हणजे आपण म्हातारे झालो. तुझ्या मनात काय आहे ते बरोबर ओळखते मी. तू म्हणजे अगदी मनकवडी, असं मनकवडी. अरे अरे अरे, मला अजून नाश्ता करायचंय, कॉलेजला जायचंय, मुलांच्या परीक्षा जवळ आल्या. हो बाईसाहेब, तुमचा घाई गर्दीचा अमूल्य वेळ घेऊन तुमच्या शिक्षणदानाच्या पवित्र कार्याला बाधा आणण्याचा आमचा अजिबात हेतू नाहीये प्राध्यापिका बाईसाहेब. आपला शुद्ध आणि पवित्र हेतू आमच्या ध्यानात आला असून त्याची पूर्तता योग्य वेळी आणि योग्य स्थळी करण्याचं आम्ही आपल्याला आश्वासन देऊ. आजची सकाळची सभा बरखास्त करत आहोत. स्थापत्य विषयाच आहे. बरखास्त वगैरे काही नाही, सभा चालू राहिली. हॅलो, हा शिंदे साहेब बोला. हो नाही म्हणजे तुमचे डिझाईन्स अजून तयार नाही झाले. नाही म्हणजे लक्षात आहे, मी विसरलो नाही, आज करणार आहे. हो, आज माणसाला पाठवत आहे. ठीक आहे, काम करा, संध्याकाळी 5 वाजता ऑफिसात पाठवा. हो मी थँक्यू व्हेरी मच. बायको, मुलं, मी गार्डन मध्ये आहे. चिकूची लागवड कुठपर्यंत आली आहे ते बघतो. चिकू तयार झाले असतील तर गरमागरम चिकू घेऊन येतो. माझी आंघोळ कधीच झाली? काय खोटारडा मुलगास? कधी केलीस रे आंघोळ? केव्हापासून नुसता टॉवेल गुंडाळून फिरतोय? आंघोळीच्या आधी आणि आंघोळीच्या नंतर मी रोज टॉवेल गुंडाळून फिरतो. आणि आता युनिफॉर्म घालायला चाललोय. बरं आटप लवकर, आता आपली बस येईल. माझा युनिफॉर्म काढलास? हो. माझी पुस्तकं भरलीस? हो बाबा हो, तुझा होमवर्क सुद्धा रात्री करून ठेवलाय. काय? माझा होमवर्क केलास? कोणी सांगितलं तुला माझा होमवर्क करायला? कमाल आहे. अरे रोज मीच तुझा होमवर्क करून देते ना. अगं बुद्धू, आज मला शाळेत जायचं नव्हतं. शाळेत गेला नाहीस ना तर ढ असेल. ढ ढ ढ म्हणजे काय ग? ढ म्हणजे ढ अभ्यासात डफ्फर राशील. मग ढ काय बोलतेस? ढ बोल ना. ढ डब्बू. डब्बू आणखी डब्बू म्हणजे काय रे? डब्बू म्हणजे ज्याच्याकडे 1 पैसा सुद्धा अक्कल नसते, तुझ्यासारखी, त्याला डब्बू बोलतात. अंकित थांब, मी तुला मारीन. अंकित थांब, अंकित तू नेहमी तिला करा. महेश, जरा फोन तरी घे. कामाच्या वेळेला फोन घ्यायला सुद्धा कोण नाही. हॅलो, कोण? कुमुद, थांबा जरा. सोनू, तुझ्या मैत्रिणीचा फोन आहे का? लवकर बाहेर ये. आणि हे बघ, येताना कंगवा सुद्धा घेऊन ये, केस विंचून देते तुझे. थांबा येते. चल ये लवकर. हॅलो, हा कुमुद बोल. अगं बरं झालं फोन केलास.
हो आज इतिहासाचे सर येणार नाहीये. त्याची दामलेबाई मराठीचा एक्स्ट्रा पिरियड घेणार आहेत. व्याकरणाचं पुस्तक आणायला विसरू नकोस हा. तुला ती विणाची भानगड समजली का ग? अगं सरळ राना. नको आता नको, नंतर शाळेत आहे. फोन ठेवते. बस आली म्हणून खोटं का सांगितलंस तिला? अगं आई ती इतकी चिट्टू आहे, नाही तर तिने फोन ठेवलाच नसता. आणि काय ग ही विणाची काय भानगड आहे? ती आमची खाजगी गोष्ट आहे. मग अशा खाजगी गोष्टी आईच्या समोर करतात कशाला? हा म्हणजे मग नको आहे नंतर असं करावं लागलं नसतं. काय चला तर लवकर आटप. आणि हे बघ डोळ्यावर केस आले की मागे घ्यायचे, नाही तर चकणी होशील. कशी? अशी. जा लवकर नाश्ता करून घे. हा आटप. आणि अंकित कुठे गेला? अंकित अंकित अरे काय झालं रडायला? ताईने मारलं का? नाही. मग होमवर्क नाही का झाला? झाला. मग रडतो का आमचं बाळ? आपण शाळेत जायचं. शाळेत नाही जायचं? मग काय करायचं? तुझ्या जवळ जायचंय. अरे पण मला सुद्धा कॉलेजात जायचंय. मग आज तू पण नको जाऊस. आणि घरात बसून काय करायचं आपण दोघांनी? आपण दोघं भेंड्या खेळूया. भेंड्या खेळूया? भेंड्या? शाळेला दांड्या मारून कोणी भेंड्या खेळतं का? त्यापेक्षा आपण असं करू, तू संध्याकाळी शाळेतून आलास की आपण लांब ड्राईव्हला जाऊ आणि जाता जाता वाटेत भेंड्या खेळू. मजा येईल की नाही? हे बघ तू आणि मी पाडतात, ताई आणि बाबा पाडतात, आपण त्यांना हरवूया. चल लवकर आठ बघू. पण त्यांना एकदा ते जिंकू द्यायचं. हा का म्हणून? ते हरत असलेलं का म्हणून जिंकू द्यायचं? म्हणजे त्याला बरं वाटायला पाहिजे म्हणून. पण ती चिटिंग नाही का होणार? तुला कळत नाही, लबाडी कोण जिंकलं म्हणजे चिटिंग म्हणतात. आणि असं हरणाऱ्याला जिंकू दिलं की काय म्हणतात? फिलिंग. शाळा पाहते सगळं दूध प्यायचं, टाकायचं नाही. हा झालं. महेश मी आंघोळीला जाते रे. हो. मुलांची बस आली की बसवून दे. काळजी करू नको, माझ्या घरावर अगदी नीट लक्ष आहे. उत्तर खाली उतर. अरे त्या झाडावरचे पेरू कच्चे आहेत. कच्चे पेरू खाल्लेस तर तुझा पोपट होईल. पोपट कुठून आलास रे तू? वांद्रा. वांद्रा वांद्रा मग वांद्रासारखं वागलंच पाहिजे का? उतर खाली. हा पुन्हा यायचं नाही असं. सोनू बेटा, हे सोनू बेटा, काय बाबा? इकडे. ते पाहिलंस आपल्या झाडावरचे चिकू. अय्या बाबा, हा. कालच तू झाड लावलं. मग? अय्या चिकू आले सुद्धा. हळू बोल. हे बघ काल येताना झाडाबरोबर मी चिकू सुद्धा विकत आणले होते. गार्डन मध्ये लपवून ठेवले होते. बघ शाळेत मुलाला खाताना सांगायचं हे आमच्या झाडावरचे चिकू आहे. आमच्या बाबांनी चिकूची एवढी मोठी मोठी झाडं लावली आहेत. हा हे बघ एक फूल तुझ्या क्लास टीचरला द्यायचं. दुसरं फूल अंकितच्या क्लास टीचर. मला दोन पाहिजे. अजिबात नाही. दोन आईसाठी ठेवले, हात लावायचा नाही सांगून ठेवतोय. हा आणि बघ मी दप्तर घेऊन बाहेर थांबतो. बस आली की ताबडतोब यायचं, नाहीतर तो बसवाला मला घेऊन जाईल. म्हणजे किती चांगला विद्यार्थी आहे, 2-2 दप्तर घेऊन उभा आहे. लगेच या बाहेर. ए ताई, एखादा माणूस 10व्या मजल्यावर खाली पडला तर कसा असेल माहितीये? नाही कसा? पहिल्यांदा आ आणि मग ग. आणि पहिल्या मजल्यावर खाली पडला तर कसा असेल माहितीये? माहितीये. पहिल्यांदा ध आणि मग आ. काय करतोस? इकडे ये. हे चिक्कू तुझ्या खिशात ठेव आणि हा गुलाब तुझ्या क्लास टीचरला दे. ए ताई, तुला माहितीये माझ्या शेजारी एक मुलगी बसते, श्वेता नावाची. खूप चांगली आहे. काल ना तिने मला एक चॉकलेट दिलं. ए दुसरा गुलाब कुठे घेऊन चाललास? एक तिला दे ना. अंकित थांब. अरे बाबा ओरडतील. अंकित थांब. काय मुलगा आहे? आत्तापासून मुलीला गुलाब देतो. सोनू, बस आली, लवकर ये. आले, आले. लवकर ये. अरे, इथे थांब. चला मुलं गेली, घर कसं शांत. एकच गुलाब? मी तर 4 आणले होते. एक ह्याच्या क्लास टीचरला, एक तिच्या क्लास टीचरला. 4तनं 2 गेले की 2 राहतात का? एक
का पोरगा आतापासूनच लाईन मारायला लागला? महेश, हा? मुलं शाळेत गेली का रे? हो गेली, आत्ताच बसमध्ये बसवलं. तू कुठे आहेस? बाथरूम मध्ये. मग मला बेडरूम मधून बोलण्यासारखा आवाज काय येतोय? बाथरूमचा दरवाजा उघडून बोलते ना, म्हणून तुला वाचत असेल. अच्छा अच्छा, काय आंघोळ करतेस का? हो. या आंघोळीच्या प्रक्रियेत तू नेमक्या कुठल्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहेस? म्हणजे तुझ्या कोमल शरीरावर जलसिंचन करतेस की तुझे भिजलेले केस पुसतेस का अंगाला साबण लावतेस? तोंडाला साबण लागते का रे? अरे बाप रे, तोंडाला साबण लावतेस? त्याच्यात फार धोके असतात. मग मी तुला आत येऊन समजावून सांगतो काय की ते धोके बाहेरून समजावून सांगता येणार नाही काय? काय बाई, माझ्या डोळ्यात साबण घातला. प्लंबरला सुद्धा चांगली ट्रीटमेंट हॅलो प्लंबर. हा हॅलो, महेश देसाई बोलतोय. हा हा देशपांडे, बोला बोला. हो, तुमची कलर सॅम्पल्स मला मिळाली, अगदी आता सुद्धा माझ्या हातात आहेत. हो, नाही मी अजून जोडून नाही बघितली. आज ऑफिसात बघणार आहे. हो नक्की. एक काम करा, संध्याकाळी या ना तुम्ही 6 वाजता. हो, थँक्यू. महेश, ऐकतोयस ना, मी निघाले. आणि हे बघ, संध्याकाळी लवकर ये. मी अंकितला प्रॉमिस केले, त्याला ड्राईव्हला घेऊन जायचे, भेंड्या खेळायच्या. कुठली गाडी घेऊन जातेस? 7701. खटारा टाकून दे का आता? अरे गॅरेज मध्ये सोडायची म्हणूनच तर परत नाही. घरी नाही आणायची, विकून टाकायला सांगता अरे गॅरेजवाल्याला. बाबा, हे काय? हे बघ, कलर सॅम्पल आहे, किती मस्त रंग आहेत. किती सुंदर रंग आहेत रे. बघ, किरमेजी, मोरपिशी, फिरोजी निळा, सोनेरी, चंदेरी, नारिंगी, पिवळा, सिंदुरी, राखाडी, शेवाळी, पिवळा, लाल, हिरवा, जांभळा आणि काळा. मी काय म्हणतो? अरे बाबा, मला कॉलेजला जायला उशीर होतोय. मी पण येतो कॉलेजात. उगाच नाही मस्करी शिकवणार करू नको. नाही. चल, काय मी नाही आणि हे बघ, संध्याकाळी लवकर यायला विसरू नको. अरे असं काय, माझं ऐकून तर अरे मी उशीर तुला होतोय. समजावून सांगेन. मी काय कमाल करते. गेले. काय अर्थ आहे? May I come in? हो या मिस्टर देसाई या. भेटलात आपल्या बायकोला? नाही, भेटलो नाही, फक्त पाहिलं. प्लॅस्टर आणि बँडेज मध्ये लपेटलेल्या एका बेशुद्ध व्यक्तीला पाहिलं, इतकंच. मी तुमच्या भावना समजू शकतो मिस्टर देसाई, पण शेवटी आम्ही सुद्धा माणसंच आहोत. 2 दिवसात आम्ही काही चमत्कार तर करू शकत नाही. हा, पण एवढं मात्र नक्की की तुमच्या मिसेसवरचा धोका आता पूर्णपणे टळलेला आहे. डॉक्टर, मला एक सांगा, 48 तास उलटून गेले तरी माधुरी अजून शुद्धीत का नाही आली? तुमचं म्हणणं बरोबर आहे. खरं म्हणजे 24 तासांपूर्वीच त्या शुद्धीवर यायला हव्या होत्या, पण तसं झालं नाही खरं. म्हणून तर मी एक्सपर्ट न्यूरोसर्जन डॉक्टर शेठना इथं तातडीनं बोलवून घेतलंय. बाय द वे, तुमची ओळख करून देतो. डॉक्टर शेठ, मीट मिस्टर महेश देसाई. प्लीज टू वेट. डॉक्टर, तुम्ही जरा यांना सगळं नीट समजावून सांगा. डॉक्टर, एनिथिंग सिरियस? नो, नॉट एट ऑल. प्लीज बी सीटेड. बसा. मिस्टर देसाई, अशा मोठ्या अपघातानंतर पेशंट साधारणपणे 24 तासांनी शुद्धीवरती येतो, ही एक नॉर्मल बाब आहे. पण त्यापेक्षा जास्त वेळ गेला म्हणून डॉक्टर रेगेनी मला बोलावून घेतलं. बाय द वे, मी आपल्या मिसेसच्या ब्रेनचे सगळे रिपोर्ट चेक केलेत. आय एम हॅपी टेल यू दॅट त्यांच्या मेंदूला कुठेही इजा झालेली नाही. डॉक्टर, अजून ती कोमात का? लुक मिस्टर देसाई, अपघाताच्या जबरदस्त धक्क्यामुळे कधी कधी कवटीतल्या मेंदूची पोझिशन थोडी हलण्याची शक्यता असते, ज्याला आम्ही मेडिकली कन्कशन म्हणतो. त्यामुळे पेशंट काही काळाकरता कोमात जाऊ शकतो, पण कालांतराने नैसर्गिकरित्या मेंदू आपल्या ओरिजिनल पोझिशनला आला की पेशंट आपोआप कोमातून बाहेर येतो. डॉक्टर, याला साधारणपणे किती वेळ लागतो? वेळ तसं छातीटोकपणे वेळ सांगणं कठीण आहे. कदाचित 2 दिवस लागतील किंवा 2 महिनेही लागू शकतील. जिथे 2 दिवस किंवा 2 महिन्यांची खात्री नाही, तिथे 2 वर्ष सुद्धा लागू शकतील, नाही डॉक्टर? वेल मिस्टर देसाई, आपल्या मिसेसचे रिपोर्ट पाहता इतका वेळ लागणं शक्य नाही. डॉक्टर, मला एक सांगा, तुमची खात्री आहे की ब्रेन सर्जरी करावी लागणार नाही? ऑफकोर्स नॉट. म्हणजे थोडक्यात आता वाट पाहत राहणं एवढंच आपल्या हातात उरलंय.
येस मिस्टर देसाई, आपल्याला वाट तर पाहावीच लागणार आहे. नाईलाजानं. डॉक्टर की मला एक सांगा, माधुरी पुन्हा पहिल्यासारखी दिसेल? म्हणजे ज्या भीषण रीतीने तिचा चेहरा चिरडला गेलाय ते पाहता ऑपरेशन नंतर शुद्धीत आल्यावर आपला चेहरा आरशात पाहण्याचं ती पुन्हा धाडस करू शकेल? मिस्टर देसाई, हा. ह्या बाबतीमध्ये आमचे कन्सल्टेशन चालू आहे. कुणा प्लास्टिक सर्जन बरोबर? नाही मिस्टर देसाई, हा. कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर सिप्पी आणि मॅक्सोलोफेशियल सर्जन डॉक्टर माथुर यांच्या बरोबर. आणि अशा प्रकारच्या सर्जरीला कॉस्मेटिक किंवा करेक्टिव्ह सर्जरी म्हणतात. उलट मला एक सांगा, आर दे बोथ बेस्ट इन इंडिया? मिस्टर देसाई, दे आर बेस्ट इन एशिया. आय एम सॉरी, म्हणजे तुम्ही मला उद्धट म्हणाल, पण काय की माधुरीच्या ट्रीटमेंटमध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये. इनफॅक्ट तिला फॉरेनला घेऊन जायचं असलं तरी सुद्धा माझी तयारी आहे. डॉक्टर माधुरीचं स्थान माझ्या आणि माझ्या मुलांच्या आयुष्यात फार महत्वाचं आहे. तीच जर राहणार नसेल तर. मिस्टर देसाई, आमच्यावर विश्वास ठेवा. शी इज इन केअर ऑफ द बेस्ट मेडिकल हँड्स. आणि धोक्याचे 48 तास तर कधीच उलटून गेले. देन वाय डू वरी? रिलॅक्स मिस्टर देसाई, रिलॅक्स. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. डॉक्टर, ही सर्जरी तुम्ही कधी करणार आहात? खरं म्हणजे आम्ही त्या कोमातून बाहेर पडायचीच वाट पाहतोय. का आधी करता येत नाही? नाही, तसं नाही मिस्टर देसाई. ही सर्जरी आम्ही आज अगदी या क्षणालाही करू शकतो. पण काय की तुमच्या मिसेस शुद्धीवर आल्यानंतर ही सर्जरी केली तर ते जास्त चांगलं होईल. हो, पण का? म्हणजे आम्हाला त्यांचाही अभिप्राय जाणून घेता येईल. हो, छिन्न विच्छिन्न झालेला चेहरा चांगला करण्यासाठी कोण नाही म्हणणार आहे डॉक्टर? लोक मिस्टर देसाई, तुमच्या मिसेस सज्ञान आहे, स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या आहेत, तेव्हा त्यांचंही मत घेणं. डॉक्टर, ही सज्ञान आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाची व्यक्ती या क्षणाला बेशुद्ध अवस्थेत आहे. यापूर्वी तुम्ही तिच्यावरती जे ऑपरेशन केलं त्यावेळी हॉस्पिटलच्या फॉर्मवरती मीच सही केली होती, सगळी जबाबदारी मीच स्वीकारली होती. मग आता मिस्टर देसाई, त्यावेळेची परिस्थिती फार वेगळी होती. त्यावेळी त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. तेव्हा ते ऑपरेशन करणं अतिशय तातडीचं होतं. पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता हे ऑपरेशन कधीही करता येण्यासारखं आहे. आता थोडं स्पष्टच सांगतो, या ऑपरेशनचा त्यांच्या जीवन मरणाशी काहीही संबंध पण नाही. चेहऱ्या मोरेशी तरी आहे ना डॉक्टर? ती शुद्धीत आल्यावर तिने आपला चेहरा आरशात पाहिला तर कोलमडून पडेल. डॉक्टर, नाही असं होता का बरे डॉक्टर? हे बघा, आता ती ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत तिच्यावर ही सर्जरी करा, म्हणून मी माझ्या जबाबदारीवर तुम्हाला परवानगी देतो. तुम्ही म्हणाल तिथे म्हणाल त्या कागदावर मी सही करायला तयार आहे. प्लीज डॉक्टर, प्लीज प्लीज. डॉक्टर, मला एक सांगा, या सर्जरी नंतर ती पुन्हा किती दिवसांनी पुन्हा पहिल्यासारखी दिसेल? वेल, साधारण 3 आठवड्यानंतर. 3 आठवडे. 3. ऑलराईट डॉक्टर, ऑलराईट. आता विलंब करू नका. ताबडतोब ही शस्त्रक्रिया तिच्यावरती करा. डॉक्टर, ती शुद्धीवर येण्याआधी मला तिला नव्या कोऱ्या चेहऱ्याची भेट द्यायची. मला माहितीये तुम्ही मला वेडा म्हणाल, इडियट, सेंटिमेंटल म्हणाल, पण आय डोंट केअर बिकॉज आय लव्ह हर इमेन्सली. मला तिला पुन्हा पहिल्यासारखी पाहिजे. डॉक्टर, नियतीने तिच्या हातावर अपघाताची रेषा जरूर लिहिली असेल, पण त्या रेषेचा ओळखडा सुद्धा तिच्या सुंदर चेहऱ्यावर दिसता कामा नये. म्हणून माझ्या इच्छाशक्तीच्या पूर्ण आहुतीचा यज्ञ मी मांडलेला आहे. त्या यज्ञाचं पौर्हित्य तुम्हाला सगळ्यांना करायचंय. डॉक्टर, काय वाटेल ते करा, वाटेल तितका पैसा खर्च करा, तुमचं सगळं कौशल्य पणाला लावा, पण माझी माधुरी पुन्हा पहिल्यासारखी झाली पाहिजे. माझी माधुरी. रिलॅक्स मिस्टर देसाई, रिलॅक्स. डॉक्टर शेठ, Yeah. एनी प्रॉब्लेम फ्रॉम युअर साइड? No, not at all. You can proceed. गुड. आज तारीख आणि वार कोणता आहे? बुधवार 21 ऑगस्ट. ओके. ऑपरेशनसाठी तारीख आणि वार नोंद करून टाका. शुक्रवार 23 ऑगस्ट सकाळी 6 वाजता शार्प. बेटा सोना, मला सांग, तुझ्या आईची तब्येत कशी आहे? बरी आहे. चेहऱ्यावर कॉस्मेटिक सर्जरी झाली, पण आई अजून शुद्धीवर नाही आली. हा, म्हणजे अजून कोमातच आहे? हो. काय डॉक्टर काय म्हणतात? डॉक्टर म्हणतात वाट पाहावी लागेल. आई आपणच येईल शुद्धीवर. ताई, जा किचन मध्ये नाश्ता ठेवलाय, खाऊन घे. ताडपत्रीवर काढून ठेवलाय, खाऊन घे. ताडपत्री नाही, पत्र आहे. काय कुठे काय काय म्हणत बसते? काय 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 काय? अरे कुठे काय? काय राजमान्य राजश्री राजाभाऊ, कधी आलात? बाबा, तुमचे फोन आलेले, बर. मेसेज डायरेक्ट लिहून ठेवले. गुड गाय. काय राजाभाऊ, फार वेळ थांबावं लागणार आहे ना?
मुलांनी तुझं चहा पाणी वगैरे व्यवस्थित केलं की नाही? घरी काय म्हणताय, सगळे मजेत? वहिनी मजेत आहेत ना? हो मजेत. तुझ्याकडे कसं काय? सगळे मजेत? वहिनी सुद्धा मजेत असतील नाही? आय एम सॉरी राजा, म्हणजे माधुरीच्या अपघाताविषयी मी तुला नाही कळवू शकलो. कहता भी सही और सुनता भी सही, ऐसी बातें मत कर देसाई. अरे मान्य आहे की वहिनींच्या मागे तुझी धावपळ चालली होती, त्यामुळे तू मला कळवू शकला नाहीस. पण निदान मुलाला तरी फोन करायला सांगायचं माझ्या घरी, किंवा तुझ्या ऑफिसमध्ये तरी कोणाला कळवायला सांगायचं. नाही तर नुसतं तंबाखू सगळ्यात बसलेलेच असतात रिकाम टेकून. राजा, एकदा बोललो ना, चूक झाली. आय एम सॉरी. सॉरी? सॉरी काय? अरे भल्या दिवसता मार्केटमध्ये बिल्डर राजा भाऊ आणि आर्किटेक्ट महेश देसाई यांचं ब्रॅकेट किती जोरदार समजलं जातं माहित आहे तुला? वहिनीला अपघात झाला 15 दिवसापूर्वी, आणि मला आज समजतंय मार्केटमध्ये ही बातमी केव्हाच पसरले. बरं, मग काय मार्केटमध्ये अफवा पसरले की राजा भाऊचं आणि महेश देसाईचं ब्रॅकेट तुटलं. राजा भाऊ देसाईच्या मदतीला सुद्धा गेले नाही. आता मला सांग, या लोकांना कसं समजवायचं? माझ्या राजा, माझ्या शोन्या, शहाणा ना तू. हे बघ, आपल्यात काय बेबनाव आहे का? काही भांडण आहे का? मग लोकांच्या बोलण्याकडे आपण कशाला लक्ष द्यायचं? कबूल आहे रे, पण हे लोक नसत्या अफवा उठवतात ना, त्याची मला जबरदस्त चीड आहे. खरंय, मला सुद्धा चिड आहे. पण ते जाऊ दे. मला सांग, हा अपघात झाला कसा? रजब, त्या दिवशी माधुरी गाडी घेऊन कॉलेजात चालली होती. गाडी स्टार्ट होईनामुळे ती खाली उतरली, बोनेट उघडलं, काहीतरी चेक केलं आणि पुन्हा गाडीत बसायला जाणार तो समोर एक ट्रक भरधाव वेगात आला आणि आमच्या गाडीवर आपटला. माधुरी 10-15 फूट उंच उडाली आणि रक्त बंबाळ होऊन खाली पडली. ओ माय गॉड. अरे नशीब म्हणायचं ती ट्रकच्या चाकाखाली नाही. नशिबाचे भाऊ असतात बाबा. त्या परमेश्वराचे आभार मान, निदान जिवंत तर राहील. खरंय. काय रे, डॉक्टर काय म्हणतात? राजा, अरे या डॉक्टरांचं कर्तृत्व पाहून मी थक्कच झालो रे. म्हणजे काय आहे की अपघातानंतर अवघ्या 4 दिवसात डॉक्टरांनी माधुरीच्या चेहऱ्यावर कॉस्मेटिक सर्जरी केली. हा, आणि तिचं तुटलेलं नाक, जबडा, कान सगळं कसं जागच्या जागी बसवलं. राजा, म्हणजे तुला सांगतो, आता 8-10 दिवसात माधुरी पुन्हा पहिल्यासारखी दिसायला लागेल बघ. पण अजून ती शुद्धीत आली नाही, एवढीच काळजी वाटते रे. शुद्धीत आली नाही म्हणजे मेंदूत काही बिघाड? नाही राजा, नाही. न्यूरोसर्जन डॉक्टर शेठ म्हणतात की एव्हरीथिंग इज ऑल राईट. चला, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना? तसं काळजी करण्यासारखं काही नाही ना? अरे मग काय हरकत नाही. पण राहून राहून एक गोष्ट मला सारखी सरते. कोणती? हा अपघात झाला तेव्हा नेमका मी तुला काही मदत करू शकलो नाही. जाऊ दे राजा. अरे तेव्हा जर कळलं असतं तर माझी बायको आणि 3 मुली माधुरी बहिणींना मदत करायला एका पायावर धावत नसतं का आल्या? आले असते, नक्की आले असते. अरे साधं वाढदिवसाला बोलवलं तर लगडी घालत धावत येतात. हा तर काय अपघात होता? पण राजा, काय म्हणा, तुझ्या मुलींची नावं तू इतकी विचित्र ठेवली आहेस. विचित्र? तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं, पण माझ्या अजिबात लक्षात राहत नाही. काय करू तू? लक्षात राहत नाही? खरंच राहत नाही. अरे बघ, नावं लक्षात ठेवायची एकदम सिंपल थेअरी आहे रे. मला पण ठेवी माझी पहिली मुलगी डॉक्टरांनी दिलेल्या तारखेपेक्षा तब्बल 1.5 महिना उशिरा जन्माला आली. बर. तिची वाट बघण्यात आमचा 1.5 महिना वाया गेला ना, पण आम्ही तिचं नाव ठेवलं प्रतीक्षा. अरे वा, क्या बात आहे. अरे वा. दुसरी काय? तिच्या वेळेला आमची सगळ्यांची खात्री होती की मुलगा होणार. बर. अरे ज्योतिषाने सुद्धा ठणकावून सांगितलं होता मुलगाच क्या होणार. बात आहे. पण झाली मुलगी. अरे 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 अरे. म्हणून हताश होऊन आम्ही तिचं नाव ठेवलं हताशा. बरोबर. हताशा. बर. तिसरी, याची काय भानगड आहे? अरे हिची तर सगळ्यात मोठी भानगड आहे. सांग मला. म्हणजे तिच्या जन्मानंतर मुलगा होईल हा. ही आशाच आम्ही सोडून दिली, म्हणून ही नताशा. वा राजा, वा रे, क्या बात आहे. तुझं कौतुक करावं तेवढं थोडं रे. वा. तुला सांगतो, माझं एक पहिल्यापासून की काहीतरी जगा वेगळं करायचं. बस, जगा वेगळं करायचं. वा राजा, वा. राजा, हा? नाहीतरी तू बिल्डर आहेस. मग? हा? एक जगा वेगळी गोष्ट जगाला करून दाखव. अरे बोल. तू एक काम कर. हा. तू आधी कळस बांध आणि मग सावकाश पाया टाकत बस. अरे काय आयडिया आहे? काय गंमत केली, रागवू नकोस.
राजा आलाच खूप बरं वाटलं रे. एकटेपणाचा खूप कंटाळा आला होता. थँक्स फॉर द कमिंग. ए अरे आभार कसले म्हणतोस? मी तुमची खुशाली विचारायला आलो होतो. आता वहिनींची तब्येत सुधारते ना, हे ऐकून खूप खूप बरं वाटलं. आता काय झालं? काय रे? अरे हा? काय झालं? रोज रोज बाहेरचं हॉटेलचं खायला घालून तुला मुलांच्या तब्येती काय बिघडवून टाकायचे? नाही. ते काय नाही. उद्यापासून रोज सकाळ संध्याकाळ तुला माझ्या घरून जेवणाचा डबा येत जाईल. राजा. इतकंच नाही तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा आमची कोणाची तरी एकाची चक्कर होईल. माहिती मी हा. रात्री वहिनींच्या सोबतीला मुलीला पाठवू का बायकोला पाठवू? नाहीतरी घरी तिला काय काम नसतं आणि मलाही जरा मोकळीक मिळेल. राजा तू नक्की सोय कुणाची बघतोयस? हा. तुझी का माझी? You know, अरे. नाही, पण तुझी आयडिया चांगली आहे, मला आवडली. नाही? एकदम आवडली. पण जरा विचार कर. हा? काय की माधुरी अजून कोमात आहे. हा. समज ती कोमातून अचानक बाहेर आली आणि समोर तुझ्या बायकोला पाहिलं आणि परत कोमात गेली तर? हा? खरं रे? मग एवढा कट्टा कट्टा मी पण तिला बघून मी सुद्धा आदन मधनं कोमात जातो. जातोस ना? बघ, अरे माधुरी बिचारी बेशुद्ध आहे, तिला कुणालाही भेटायला परवानगी नाही. डॉक्टर मला सुद्धा भेटू देत नाहीत, विश्वास ठेव. हे बघ, डॉक्टरांनी परवानगी दिली की पहिल्यांदा तुला घेऊन जाईल. ओके प्रॉमिस? नाही पण मग टिफिन मात्र मी नक्की पाठवणार. नाही राजा, टिफिनचं नाव सुद्धा कळू नको. अरे हे बघ, तुझ्या प्रेमाचा अनादर करतो असं समजू नकोस. पण काय या निमित्ताने मुलं घरातली लहान सहान कामं शिकतायत. तुला सांगतो राजा, मी आणि सोनू घरातलं सगळं जेवण सुद्धा बनवायला लागलोय. प्लीज रागवू नको, गैरसमज करू नको. ठीक आहे. मर्जी तुझी. म्हणतात ना मंदीच्या लाटे सुद्धा शेअर्सचे भाव गडगडत नाही, ती खरी कंपनी. ओके बाय. सोनू बेटा, हे सोनू बेटा, काय करतेस झाली? कुकर मध्ये डाळ तांदूळ लावलेत. बर. नंतर तुम्ही भाजी करून द्याल ना. शाळेत नेताना ब्रेड सुद्धा आणलाय. भेट काय? हॅलो, महेश देसाई. हा शे देसाई बोला. नाही, माधुरी अजून शुद्धीत नाही आली. हो, पण डॉक्टर म्हणतात काळजी करायचं काही कारण नाही, ती आपोआप शुद्धीत येईल. हो, मी सांगितलंय. हो चालेल. थँक्स फॉर द कॉलिंग. हो, तुम्हाला कळवतो मी. बाय. अंकित, हे अंकित, ये बघ. असं का बसलेस? बाबा मला संध्याकाळी दिवे लागले की आवडतं. हो, आवडतं. का तुला नाही आवडत? पूर्वी आवडायचं. आता नाही आवडत का रे? अंकित, बाबा उद्या मला आईला भेटायला घेऊन जा. हे बघ राजा, डॉक्टर काकांनी परवानगी दिली ना तर नक्की घेऊन जाईल. ना ते नाही म्हणाले तरी पण घेऊन जा. असं काय करतोस? पण डॉक्टर काका आपल्यावर रागवतील ना. शिल्प काय त्याला त्याला सांगत आई काय सांगणार? की अंकितला आणि ताईला मला भेटायचंय म्हणून. हे बघ राजा, आईची तब्येत बरी नाहीये. डॉक्टर काकांनी तिला बोलायला मनाई केली आहे, मग ती कसं सांगणार? मग त्यात काय झालं? एका कागदावर तिथे असं लिहून द्यायचं, म्हणजे बोलण्याचा प्रश्न येतोच कुठे. बाबा आपल्याला आईची इतकी आठवण येते, तिला का नाही आपली आठवण? तसं नाहीये. हे बघ, तिला सुद्धा आपली खूप आठवण येत असणार. पण काय की तिला खूप झोप येते ना, मग झोपेत आपली आठवण ती कशी काढणार? असं नसतं काही. बघ. आपण ज्यांची खूप आठवण काढतो ना, ते आपल्या स्वप्नात सुद्धा येतात. असं बघ, आई येते तुझ्या स्वप्नात. हो, काय बोलते? हेच की तुम्हाला भेटायला का नाही येत. आज मी आईला सांगणार आहे डॉक्टर पण भेटायला देत नाहीत म्हणून. बाबा ओ बाबा, हा, आज मी तुमच्या कुशीत झोपू. झोप राजा, झोप. आई माझ्या स्वप्नात येईल ना, तेव्हा मी तुम्हाला उठवीन. उठाल ना? उठे ना. नाहीतर नको. का? तुम्ही उठाल तोपर्यंत स्वप्न उडून गेलं तर. हो, तेही खरंच. मग
त्यापेक्षा तुम्ही झोपूनच राहा. आज मी आईशी बोलीन, मग तिला सांगेन बाबाची वाट बघतात, मग ती तुमच्या स्वप्नात जाईल. मग तुम्ही तिच्याशी बोला आणि ताईच्या स्वप्नात पाठवा. चालेल? चालेल राजा, चालेल. डॉक्टर अंकल मला आईला भेटू देत नाही काय? नको भेटू दे, त्याचा माझा ठेंगा. हॅलो, हाऊ आर यू? फाईन, थँक्यू. नर्स दूध आणि औषधं देऊन गेली? हो, आत्ताच. मुलं आली आहेत तुम्हाला भेटायला, अंकित आणि सोनाली. कुठे आहेत? बाहेर उभी आहेत. तुम्ही घेऊन आलात मुलांना? नाही, त्यांचे डॅडी घेऊन आलेत. मग मुलांना बाहेर का उभं केलं? आत बोलवा ना. बोलावते. हा, अंकित, सोनाली, आत या. अंकित, सोनाली, बाहेरच उभं राहायचं, आत नाही यायचं. आज तुम्हाला शाळेत नाही जायचं? जायचं होतं ना, पण आज आम्ही रजा घेतली. का माहितीये? हॉस्पिटलमध्ये यायचं म्हणून. हो ना? तुम्हाला आवडतं का रे हॉस्पिटलमध्ये यायला? आई जिकडे असेल तिकडे आम्हाला यायला आवडणारच. आणि तर रोज थोडंच हॉस्पिटलमध्ये यायचंय. डॉक्टर काकांनी परवानगी दिली की तू आमच्या बरोबरच येणारच ना घरी. घरी? हो, आपल्या घरी. तुम्ही मला घरी घेऊन जायला आला? डॉक्टर, गोड आहेत हा तुमची मुलं. माझी? ही मुलं माझी नाहीये. हो, इथं. हॅलो हॅलो, प्राध्यापिकाबाई साहेब, स्थापत्य विशारद. मला ओळखलं नाही? महेश, अंकित, सोनाली. डॉक्टर, कोण आहेत हे सगळे? म्हणजे म्हणजे तुम्ही यांना कुणालाच ओळखत नाही? ओळखत असते तर तुम्हाला कशाला विचारलं असतं? हे पहा, तुम्ही खूप दिवसानंतर शुद्धीवर आलात ना, म्हणून तुम्हाला असं वाटत असेल. नाही हो, माझ्या शुद्धीवर येण्याचा याच्याशी काही संबंध नाही. हो, पण मी खरंच कोणाला ओळखत नाही. आत्ताच तर तुम्ही मुलांना अगदी प्रेमाने जवळ घेतलं, आणि आता असं अचानक काय झालं तुम्हाला? मला वाटलं की तुमची मुलं आहेत. माय गॉड, हे काय चाललंय सगळं? एक मिनिट, मी सांगतो, एक मिनिट. म्हणजे बघा की यांचं म्हणणं बरोबर आहे की तुम्हाला अपघात झाल्यामुळे कदाचित तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला असेल. बरोबर? ठीक आहे, ठीक आहे. आपण असं समजू की तुम्ही आम्हाला कुणाला ओळखत नाही, आपण असं समजू. ओके. पण तुम्हाला ही नावं आठवत आहेत का? बघा, अप्पासाहेब दामले तुमचे वडील, अनिल, सुनील, निशा, आशा, लता. म्हणजे पुण्याला शुक्रवार पेठेत तुम्ही ज्या वाड्यात राहत होता तिथले तुमचे लहानपणाचे सवंगडी आठवत आहे? हा, हुजूर पागा जिथे तुम्ही SSC झालात, फर्ग्युसन कॉलेज जिथे तुम्ही MA विथ लिटरेचर केलं, किंवा तुमचं सध्याचं कॉलेज जिथे तुम्ही हेड ऑफ द डिपार्टमेंट आहात. तुमचे प्रिन्सिपल साने जाड भिंगाचा चष्मा लावतात, आठवत? हा, तेजपाल रोड, घरकुल नावाचा बंगला, पांढरी फियाट, हिरवा ट्रक याची झालेली भीषण टक्कर, त्यात तुम्ही होता. अहो आठवा, हा सगळा तुमचा भूतकाळ आहे. याच्यातली एखादी गोष्ट, एखादा क्षण तरी आठवा. प्लीज आठवा, प्लीज. असं काय करताय? मला आठवते ना सगळं. हा, हे डॉक्टर सुजाता, हा, डॉक्टर रेगे, बरोबर. डॉक्टर शेख. हा. ओळखते ना मी सगळ्यांना. आणि मी महेश, अंकित, सोनाली. तू आम्हाला नाही ओळखत? डॉक्टर कोण आहे ते? हे काय बडबडतायत? अगं मी यांना ओळखत नाही हो. हे बघा, मला माफ करा, मी खरंच तुम्हाला ओळखत नाही. बसा. तुम्हाला ओझरता सुद्धा कधी कुठे पाहिल्याचं मला आठवत नाही. तुम्ही जी नावं घेताय ना ती सुद्धा मी कधीही ऐकलेली नाहीत. जे माझं नाही ते माझ्यावर लादू नका प्लीज. हे बघा, मला बरं वाटत नाही, मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. प्लीज तुम्ही इथून निघून जा. डॉक्टर तुम्ही प्लीज डॉक्टर, तुम्ही यांना जायला सांगा ना. हे बघा प्लीज तुम्ही इथून निघून जा. तुम्ही
ते झालं सांगा ना डॉक्टर. प्लीज प्लीज तुम्ही इथून निघून जा. मला एकटीलाच राहू द्या. प्लीज प्लीज लिव्ह मी अलोन. प्लीज प्लीज लिव्ह मी अलोन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा, रजनीगंधा. तुम्हाला कसं कळलं मला रजनीगंधाची फुलं आवडतात ते? म्हणजे तुम्हालाही रजनीगंधाची फुलं आवडतात? मला खरंच माहित नव्हतं. मी सहजच आणली, ऍक्सिडेंटली. डॉक्टर, मला कसला ऍक्सिडेंट झाला होता? तुम्ही एका ट्रकवर आपटला होतात मॅडम. प्लीज मला मॅडम नका म्हणू. आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मग मी तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारू? कोणत्याही, तुम्हाला आवडेल त्या. मला आवडेल त्या नाही, तुम्हाला आवडेल त्या. अरे हो, तुम्हाला रजनीगंधाची फुलं खूप आवडतात नाही? मग मी तुम्हाला रजनी ताई म्हणेन, चालेल? नाही, रजनी ताई नाही चालणार. मग नुसतंच रजनी म्हणा. कबूल. पण मग तू सुद्धा मला डॉक्टर साहेब किंवा अहोजाव नाही करायचं, फक्त सुजाता म्हणायचं. कबूल? बाय द वे, ही पुस्तकं आणली. हा कवी अनिलांचा काव्यसंग्रह आणि ही कादंबरी तुम्हाला आय मीन तुला आवडते ना म्हणून आणली. हे बघ, तू वाचत बस, तोपर्यंत मी इतर पेशंट्सला व्हिजिट देऊन येते. ओके? सुजाता, हां. हॉस्पिटलमध्ये इतर पेशंटना देतात, तसा युनिफॉर्म मला का नाही ग दिला? कारण गेल्या कित्येक दिवसांपासून तू पेशंट राहिली नाहीस म्हणून. मग हे कपडे? ते मी आणलेत तुझ्यासाठी. सुजाता, हां. आता मी पूर्ण बरी झाले ना ग? हो, आता तू पूर्ण बरी झालीस. एक्सेप्ट व्हॉट? युअर मेमरी, तुझी स्मरणशक्ती. हे बघ रजनी, आज नाही, उद्या नाही, पण भविष्यात जर कधी तुला काही आठवलं आणि वाटलंच तर संकोच करू नकोस. एका घराचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे असतील. कामी, गुड इव्हिनिंग रजनी. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग डॉक्टर. म्हणजे सुजाताने तुम्हाला माझं नवीन नाव सांगितलं? काय करणार बेटा, तुझं खरं नाव कळत नाही तोपर्यंत खोट्या किंवा दुसऱ्या कुठल्या तरी नावाने तुला हाक तर मारलीच पाहिजे. पण डॉक्टर, नावात काय आहे? हा? तुम्ही तर पेशंटना नंबरानेच हाक मारता ना? म्हणजे 15 नंबरला ऍडमिट करा, 20 नंबरला डिस्चार्ज द्या, 21 नंबरला इंजेक्शन द्या, 5 नंबरला. येस, यू आर राईट रजनी, ऍब्सोल्युटली राईट. डॉक्टर, आकडे सुद्धा कधी आजारी पडतात का? हो, आकडे सुद्धा आजारी पडतात ना. आणि आकडे आजारी पडले ना म्हणजे सगळी गणित चुकत जातात बघ. ती कशी? साताच्या पोटात दुखायला लागलं की त्याचं गरागरा फिरून शून्य होतं. 8ने पाय झाडायला सुरुवात केली की तो शेजारच्या 9च्या पोटात लात मारतो आणि बाकीचे आकडे बाहेर बाकड्यावर बसून तुमची वाट पाहतात ओपीडी मध्ये. अरे वा, फार छान कल्पना आहे रजनी. बाकड्यावर बसून वाट पाहणारे आकडे. व्हेरी नाईस. पण रजनी, आकडे सुद्धा बरे झाले ना म्हणजे त्यांना पेशंट नाही म्हणत, नंबरही नाही देत, त्यांना सुद्धा नावानेच हाक मारतात. जसं महेश, सोनाली, अंकित, माधुरी. रजनी, काय डॉक्टर? रजनी, मी उद्या एका फोटोग्राफरला बोलवलाय तुझे फोटो काढण्यासाठी. माझे फोटो काढण्यासाठी? हो, वर्तमानपत्रात छापण्यासाठी. वर्तमानपत्रात? हो,
जेणेकरून तुझ्या नातेवाईकांना कळेल की तू इथे आहेस आणि तुला त्यांच्याबरोबर तुझ्या घरी जाता येईल. पण डॉक्टर, हं. मला तर माझे कोणतेच नातेवाईक आठवत नाही. मी फक्त तुम्हाला, डॉक्टर शेख, सुजाता आणि या हॉस्पिटलच्या स्टाफलाच ओळखते. हो, आणि आम्ही सुद्धा तुला इथे आणलं तेव्हापासूनच ओळखतोय बेटा. डॉक्टर, तुमची खात्री? माझे कोणी नातेवाईक असेल तर ते मला शोधत इथे येतील? खरं सांगू रजनी, अगं मला ही सुद्धा खात्री नाहीये जे कोणी येतील त्यांना तू ओळखशील की नाही. पण डॉक्टर, हं. माझे कोणी नातेवाईक असते तर त्यांनीच माझा शोध घेतला नसता का? त्यांनीच माझा फोटो वर्तमानपत्रात छापला असता. अगं पण त्यांच्याकडे तुझे जुने फोटो असतील. म्हणजे असं की सर्जरी नंतर बदललेल्या तुझ्या नवीन चेहऱ्याचे फोटो त्यांच्याकडे कुठून असणार आहेत? खरंच रजनी, आठवतोय तुला तुझा जुना चेहरा? स्वीकारशील त्या आधारे तू तुझ्या नातेवाईकांना? आणि समजा तू जरी त्यांना स्वीकारलंस तरी त्यांनी तुझा हा बदललेला चेहरा पाहून स्वीकार केला नाही तर, किंवा तू त्यांच्याच कुटुंबातली एक आहेस हे मानायलाच ते तयार झाले नाही तर? डॉक्टर, मला माझा पूर्वीचा चेहरा मुळीच आठवत नाहीये. पण तुम्हाला आठवत असेल ना? तुम्ही त्यांची समजूत काढू शकाल ना? नाही रजनी, अपघातापूर्वीचा तुझा चेहरा मी आयुष्यात कधीही पाहिलेला नाही. मला आठवतोय तो अपघातानंतरचा तुझा छिन्न विछिन्न चेहरा. मग सांग कोणत्या आधारे मी त्यांची समजूत काढू की हीच तुमची रजनी आहे म्हणून? बरं, ज्यांच्याजवळ तुझे जुने फोटो आहेत आणि त्या फोटोंमध्ये तू ज्यांच्या बरोबर आहेस त्या नातेवाईकांना तू मानायला तयार नाहीयेस? तुम्ही मिस्टर महेश देसाईंबद्दल बोलताय. हो, महेश देसाई आणि त्यांची मुलं. पण काय करू डॉक्टर, माझं मन त्यांचा स्वीकार करायला तयारच होत नाहीये. मला माहिती आहे रजनी, हा दोष तुझा नाहीये, तुझ्या विस्मृतीचा आहे. अगं मन मन म्हणून जे आपण समजतो ना, त्या मनावर मायेची, आपुलकीची, स्नेहाची अधिसत्ता चालते. पण याच मनाचं दुसरं एक नाव मेंदू आहे, ज्याच्यावर फक्त बुद्धीचीच अधिसत्ता चालते बेटा. डॉक्टर, हं. बुद्धीच्या जोरावर व्यापार होऊ शकतो, व्यवहार होऊ शकतो, पण बुद्धीच्या जोरावर ओढ निर्माण झाल्याचं ऐकलंय तुम्ही कधी? बुद्धीचाच निकष लावायचं ठरलं तर ठरवून केलेल्या लग्नाला अरेंज मॅरेज म्हणता येईल. त्याला प्रेमविवाह म्हटल्याचं ऐकलंय तुम्ही कधी? पण दोन्ही प्रकारात घटस्फोट झाल्याची उदाहरणं ऐकलीत मी रजनी. आणि तुझा सध्याचा प्रश्न हा घटस्फोटाचाही नाहीये की विवाहाचाही नाहीये. मग मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? हेच, तू महेश देसाईंच्या घरी जाऊन राहावंस. डॉक्टर, होय बेटा, हो हो. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हा, मग मी सांगतो ते ऐक. हे बघ, अपघातानंतर तुला इथे घेऊन येणारे महेश देसाईच होते. तुझ्या औषध पाण्याचा, तुझ्या ऑपरेशनचा आणि आजपर्यंतचा तुझा सगळा खर्च मिस्टर देसाईच करतायत. हो, आणि समजा तू त्यांच्याकडे जाण्याचं नाकारलंस तर कुठे जाणार आहेस बेटा? आहे काही तुझं नाव गाव? आहे एखादा छोटासा तरी आधार ज्याच्या साहाय्याने तू तुझं उर्वरित आयुष्य काढू शकशील? डॉक्टर, मला कोणाचा आधार नाही, राहायला काही ठिकाण नाही, म्हणून मी सर्वस्वी अपरिचित तिराहित पुरुषाच्या घरी राहायला जाऊ का? म्हणून मी त्याचे उपकार माझ्यावर लादून घेऊ? अगं पण तुला कुणी सांगितलं की महेश देसाई तुला एक तिराहित म्हणून त्यांच्या घरी घेऊन जाणार आहेत म्हणून? मग ते तर एक हितचिंतक म्हणून तुला त्यांच्या घरी येऊन जाणार आहेत. आणि उपकार? उलट तू जर त्यांच्या घरी जाऊन राहिलीस तर महेश देसाईना आणि त्यांच्या बायकोला तूच त्यांच्यावर उपकार करतेस असं वाटेल. हो, आणि त्यांची तुझ्याकडून काही अपेक्षा असलीच तर तेवढीच, त्यांच्या सहवासात असताना तुझं जे काही हरवलंय त्या हरवलेल्याचा तू शोध घ्यावास आणि कधी काळी तुला ते सापडलंच तर त्यांच्या बरोबर तू आनंदोत्सव साजरा करावास बेटा. तुम्ही म्हणताय सगळं खरं आहे डॉक्टर, पण हे सगळं प्रत्यक्षात उतरवणं किती कठीण आहे. मला माहिती आहे रजनी, हे फार कठीण आहे, पण डॉक्टर, त्यापेक्षा मी बरी होईपर्यंत इथेच राहिले तर नाही चालणार? नाही चालणार रजनी, नाही चालणार. म्हणजे माझी स्मृती जागृत करण्याचे तुमचे सगळे उपाय संपलेत असंच ना? नाही रजनी, तसं नाही. अगं उपाय आहेत ना, उपाय नक्कीच आहेत. म्हणून तर मगाचपासून मी तुला त्यांच्या घरी जाण्याचा आग्रह करतोय. रजनी, आत्ताच तू म्हणालीस ना की बुद्धीच्या जोरावर व्यवहार होऊ शकतो म्हणून. मग माझी एक विनंती आहे बेटा, हा सुद्धा एक व्यवहारच समज. आणि रजनी, आपल्या घरातल्या टीव्हीवर काही दिसत नाही याचा अर्थ असा थोडाच होतो की शहरातले सगळेच टीव्ही बिघडलेत. जा बेटा जा. हे बघ, तू तिथे जाऊन राहणं यामध्ये सगळ्यांचंच कल्याण आहे.
आणि तिथे जाऊन तुला काही तुझा संसार मांडायचा नाहीये. अगं तिथे जाऊन तुला फक्त काही दिवस राहायचंय. हे बघ, तुला एक पोस्टल ऍड्रेस असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुझ्या नावाने येणारी पत्र तुला मिळू शकतील. आणि तुला येणारी पत्र सुद्धा टू मिस रजनी केअर ऑफ महेश देसाई अशीच येतील. पण डॉक्टर, अगं तू समजत का नाहीयेस? रजनी हे तुझं खरं नाव नाहीये किंवा ही तुझी खरी ओळखही नाहीये बेटा. तू स्वतःला ओळखण्यासाठी हे सगळे प्रयत्न करणं आवश्यक आहे. बिकॉज यू हॅव लॉस्ट युअर आयडेंटिटी. येस, तुझ्यातल्या स्वला ओळखलंस तर स्वजनांना ओळखायला तुला अजिबात वेळ लागणार नाही रजनी. विज्ञानाला सुद्धा कुंठित करून त्रिशंकू प्रमाणे अधांतरी लोंबकळत ठेवण्याचं सामर्थ्य आहे या विस्मृतीच्या मायाजालात. नाही रजनी, निसर्गानं तुझ्याशी आरंभलेल्या या निष्ठूर चाळ्यांना तुला आणि तुलाच खंबीरपणे तोंड दिलं पाहिजे. दुसरा पर्याय नाहीये. तुला त्या घरी गेलं पाहिजे रजनी. तुला महेश देसाईंच्या घरी गेलं पाहिजे. होय रजनी, हो, तुला घरी गेलं पाहिजे. बरं बरं बरं. हो 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 नक्की. हा कसलं? अरे काय सांगतोस काय? नाही नाही, मला खरंच माहित नव्हतं. अरे बाबा, खरंच माहित नव्हतं. अरे त्याला आता फोन करून विचारतो ना, सोडतो काय. हा बरं बरं. अच्छा. काका, काय रे? तुमचा घरचा फोन काही कापलाय का हो? का रे? कारण की आमच्याकडून 8वा फोन चाललाय. 8वा नाही, 7वा. आणि तुझ्या बापाने सुद्धा कधी मला प्रश्न विचारला नव्हता. म्हणजे 8वा फोन चाललाय. तुला सांगितलं, लिहिलंस? हो. घेऊन इकडे. 8वा फोन चाललाय म्हणजे आणि लवकर बघू. आई सारखे दुसरे दैवत नाही. अरे अरे, तू का रे माझा असा छळ मांडलायस? गेले 6 दिवस तुझा बाप, मी तुझा काका, तुझी बहीण तुझ्याकडनं सारखं घोकून घेतोय की आईला आई म्हणायचं नाही, मावशी म्हणायचं म्हणून. हो. अरे मग हे काय लिहिलेस तू? मग काका, मावशीसाठी काय लिहायचं असतं? मावशीसाठी माय मरो आणि मावशी जगो. माय मरो आणि मावशी जगो. जा घे. 100 वेळा लिहून काढ. हा तुला मी अजिबात सोडणार नाही. चल, बस इकडे. बस. 100 वेळा लिहून काढ. काका, काय? काका, झाडापासूनच कागद बनवतात ना? हो का ग? आणि त्याच झाडापासून कोळसाही तयार होतो. त्या कोळशापासून पेन्सिल बनवतात. त्या पेन्सिलीने आपण कागदावर लिहितो. आणि लिहिताना काही चुकलं तर त्याच झाडापासून निघालेल्या रबराने आपण ते पुसून टाकतो. मग काका, काका, माझ्या आईची मेमरी कोणत्या रबराने पुसून टाकली असेल हो? अगं अगं, तुझ्या आईची मेमरी कोणी पुसून नाही का टाकली? फक्त तिच्या स्मृतीवर विस्मृतीचा रेप चढलाय. पण माझी खात्री आहे, आज ना एक दिवस हे सगळं नाहीच होईल आणि तिला पूर्वीचं सगळं काही आठवायला लागेल. हा बेटा, हे बघ, तू काही काळजी करू नकोस. तुझ्या आईला सगळं काही आठवायला लागेल. चल, हे बघ, आता तुझी आई इथे येणार आहे, तेव्हा तिच्यासाठी सरबताची वगैरे तयारी करून ठेव. जा जा, पळ. अगं पळ लवकर, आत्ता आई येईल. चुकलो, आई नाही म्हणायचं, मावशी मावशी मावशी. काका, हे बघ लिहून आणलंय. अरे काय ते? काका, काय फरकेटिंग? हे बघ लिहून आणलंय. लिहून आणलंस इतक्यात? बघू बघू बघू. माय मरो आणि मावशी जोगो. अरे वा, 100 वेळा लिहिलंय ना. माय हे तर 20 वेळा झालंय. बाकीचा 80 वेळा कुठे आहे? हो काका, पाठी बघा ना. पाठीमध्ये लिहिलं. काय हुशार आहेस रे. बघू. हा, अरे, कार्बन पेपर ठेवून लिहिलंस. कार्बन पेपर ठेवून लिहिलंस इकडे. काकाला बनवतोस काय? बरोबर आहे रे, बरोबर आहे.
मी तुझा काका असलो ना तरी तू माझा बाप आहेस. बाबा, पाय कुठे आहेत तुमचे? हे बघा बघा. बघू. अरे कुठे पळाला? राजाभाऊ, काय पोरकटपणा चाललाय? लहान आहेस का तू? उठ उठ लवकर. सोनू, बाहेर. हे बघ. आता माधुरी येते. आई येते. किती वेळा सांगितलं आई म्हणायचं नाही, मावशी म्हणायचं. राजाभाऊ, तू शिकवलं नाहीस का? शिकवलं ना, माय म्हणो मावशी. बस, बस, बाबा बस, बस. बाबा मी सरबताची तयारी करते. अरे या ना, आत या प्लीज. बस. अरे डॉक्टर, तुम्ही बाहेर का उभे? आत या ना. वाव व्हॉट नाईस हाऊस. थँक्यू. हा अर्थात घर सुंदर असणारच म्हणा. शेवटी आर्किटेक्टचं घर आहे ना. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट्स. सरबत घेणार मावशी. मी तुमची ओळख करून देतो. ही सोनाली. माहिती आहे मला. आणि तो अंकित. मी 5वीत आहे आणि ताई 8वीत. ए ताई तू 8वीतच आहेस का? ताई. आणि बरं का, हा माझा मित्र राजाभाऊ. नमस्ते रजनीताई. आणि राजाभाऊ, यांना तू ओळखतोस ना? अरे यांना भेटलो नाही का हॉस्पिटल? बरं का डॉक्टर साहेब, हा फार मोठा बिल्डर आहे. अच्छा म्हणजे आपण बिल्डर आहात तर. बिल्डर म्हणजे काय? मिस्त्री हो. का मिस्त्री का? अहो, बिल्डरला आपल्या मराठी भाषेत काय म्हणतात? हो तेही खरंच म्हणा. खरं म्हणजे आम्ही कडिया कामगार. कडिया कामगार. पण हल्ली रेती सिमेंटची घमेली वाहत नाही ना, मग मिस्त्री. अहो त्याचं काय आहे, आपल्या भाषेमध्ये काही शब्द जीवाला झोंबतात, पण ते शब्द जर आपण इंग्रजीत वापरले तर त्यांचं स्टेटस उंचावतं. म्हणजे कसं ते बघा. न्हाव्याला हेअर ड्रेसर, चिंप्याला ड्रेस डिझायनर, स्वयंपाक्याला कुक, तसे आम्ही बिल्डर. बाय द वे मला एक सांगा, आपण कसल्या डॉक्टर आहात? मी गायनेक सर्जन आहे. म्हणजे सुई. गायनेक सर्जन. वा वा वा, फार चांगला धंदा आहे. धंदा? हो. नाही काय आहे, हल्ली करा सांगून सुद्धा लोक फॅमिली प्लॅनिंग करत नाहीत ना, त्याच्यामुळे खूप तेजीत असेल तुमचा धंदा. नाही आपला व्यवसाय, बिझनेस, स्टेटस बिझनेस. रजनी मला उशीर होतो. निघू मी? आजच्या दिवस थांब. थांबा, त्यालाही बरं वाटेल. मलाही बरं वाटतं. नाही मी खरंच थांबले असते, पण आज डिलिव्हरीच्या 2 अर्जंट केसेस ड्यू आहेत. शिवाय रात्रपाळीला कोणी हाऊस सर्जनही नाहीये. तेव्हा प्लीज निघू मी. आणि हे बघ, तुला कुठल्या गोष्टीची गरज भासली तर मला तसं फोन करून कर. मी उद्या येताना घेऊन येईन. ओके सोनाली. अच्छा मिस्टर देसाई, बाय. सोनाली, मावशीची नीट काळजी घ्यायची. डॉक्टरांनी काय सांगितलं ते लक्षात आहे ना? गुड. बाय द वे मिस्टर देसाई, तुम्ही उद्या डिस्पेन्सरीत येताय ना? हो मी येतो. डॉक्टर एकेना भेटतो, त्याच्याकडून सगळं समजून घेतो. ओके बाय. बाय. चला मी तुम्हाला घरी सोडतो. काय नको, मी माझी गाडी आणली आहे. अरे वा, पण तुम्ही मला घरी सोडा. शट अप. ऐकून घ्या. राजाभाऊ, इकडे. काय बाई आहे रे, ओळख वाढवायलाच तयार नाही. एवढा गोल्डन चान्स दिला होता तिला, घरी सोडायला तयार होतो. तर तुला शटअप म्हणाली. मग ना, अरे चल केलं पाहिजे. अरे तिची अडचण मी समजू शकतो रे, पण तुला कसली डिलिव्हरी आहे? तिला मुलांची डिलिव्हरी, मला सिमेंटच्या पोत्यांची. आईच्या मागे लागू नकोस राजाभाऊ. अंकित थांब, मी तुला मारेन. अंकित थांब. अंकित तुझ्या आणि मला बोलू नकोस. अंकित थांब. हे सगळं काय आहे रश्मी? किती विचित्र आहे. उभ्या अस्तित्वाचे जणू 2 भाग पडले. कुठल्या अनोळखी प्रदेशात फेकली गेली मी? एक अगदी अपरिचित घर, सर्वस्वी नवे चेहरे. या अनोळखी मातीत आता पुन्हा एकदा नव्याने रुजायचा प्रयत्न करायचा.
मला उंचावरून अंधारात फेकून दिलं कुणी? काहीच कळत नाहीये. वाटते की गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे मी अंधारात अपसूक घरंगळते, की अंधकारमय अवकाशात नुसतीच वजनहीन दिशाहीन तरंगते. शोध रजनी, शोध. प्रयत्न कर, खणून काढ तुझा भूतकाळ. अगं, लोक तर मागच्या जन्मीची रहस्य शोधून काढतात. तुला तुझ्या या जन्मीची पाळमुळं नाही शोधता येणार? काय शोधू, कशी शोधू? आठवणीची पाटी पार कोरी, स्पर्श तर सगळेच बधीर मुके. कसला एवढा विचार करताय? कसला नाही. बरोबर आहे. हे सगळं तुम्हाला नवं नवं वाटत असेल नाही? या, मी तुमची ओळख करून देतो. आणखी कोणाची ओळख करून द्यायचं बाकी आहे? बाकी आहे ना, या घराची. पहिल्यांदा मी तुम्हाला या घराचा भूगोल समजावून सांगतो आणि मग इथं राहणाऱ्या माणसांचा इतिहास. तर हे आमचं घर. हे इथे मुलांची खोली. प्लीज या ना बघा. हो, तुम्हाला आता इथंच राहायचंय, संकोच करून कसं चालेल? प्लीज या. हा, तर ही मुलांची खोली. इथे कुठलीही गोष्ट तुम्हाला जागेवर सापडणार नाही. मुलं मात्र असतात. मास्टर बेडरूम आणि स्वयंपाक खोली. बघा, अहो कुठल्याही गृहिणीला हेवा वाटेल अशीच आमची स्वयंपाक खोली आहे. तुम्हाला सुद्धा नक्की आवडली. आणि मागे परसात जाता येतं. आणि इथे बघण्याचं छोटस गार्डन आहे. बघा ना, मी स्वतः म्हणते. प्लीज. कसं आहे? सुंदर. थँक्यू. मागे ती झाडं कसली आहेत? ती रजनीगंधाची झाड आहेत आणि वर टेरेस आहे. तर हा झाला या घराचा भूगोल. आता इथं राहणाऱ्या माणसांचा इतिहास. मी स्वतः आर्किटेक्ट. माझी बायको कॉलेजात प्रोफेसर आहे. परदेशातच तुमची एकमेकांची ओळख झाली. लग्नही तुम्ही तिथेच केलं. स्वावलंबनाचं महत्व तुम्हाला तिथेच पटलं. म्हणून तुमच्या या घरात एकही नोकर नाही. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती याचा तुम्हा दोघांनाही अभिमान आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना मराठी शाळेतच घातलं. हे सगळं तुम्हाला आठवलं? हो का? नाही म्हणजे असं असं अचानक कसं काय आठवलं? हॉस्पिटलमध्ये सुजाताने सांगितलं होतं ना मला सगळं. तुम्हाला एक विचारू? विचारा. का गप्पा काय राहिलात? मला माहिती आहे तुम्हाला काय विचारायचं. हेच ना की तुमची माझी ओळख नसताना मी तुम्हाला इथं का आणलं, किंवा तुमच्यासारख्या एका तरुण सुंदर स्त्रीची जबाबदारी मी का स्वीकारली. तर या सगळ्याचं उत्तर एकच आहे की तुम्ही माझ्या 2 मुलांची आई आणि माझी पत्नी माधुरी. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? माधुरी, हा, माधुरीच्या सांगण्यावरून मी तुम्हाला इथे आणलं. पण का? कारण तुमच्या अपघाताची ती एकमेव साक्षीदार होती. तिनेच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, तुमच्यावर ट्रीटमेंट केली, तुम्ही बरा झालात. पण तरी सुद्धा तुमचे कोणी नातेवाईक तुम्हाला भेटायला आले नव्हते. म्हणून माधुरीची इच्छा होती की तुम्ही तिच्या ह्या घरात राहावं. तिची इच्छा आम्हाला आवडली आणि तुम्ही ती मान्य केली, हे सुद्धा आम्हाला आवडलं. आता तुमची पत्नी माधुरी कुठे? माधुरी ना, ती जर्मनीला गेली आहे 1 वर्षासाठी. म्हणजे UGCची शिष्यवृत्ती मिळाली ना तिला, म्हणून. कमाल आहे. माझ्यासाठी त्यांनी एवढं सगळं केलं आणि मला न भेटताच निघून गेले. नाही, गैरसमज करू नका. म्हणजे काय की करारात ठरल्याप्रमाणे ठरल्या वेळी जाणं तिला भाग पडलं. हा, काय की तुम्ही शुद्धीवर आलात ना, त्याच दिवशी तिने हे घर सोडलं. आय मीन हा देश सोडला. मला इथे किती दिवस राहावं लागेल? माधुरीची इच्छा आहे की ती येईपर्यंत तुम्ही इथंच राहावं. म्हणजे ते परत आलं की मला इथून जाता येईल असंच ना? मला नाही वाटत ती तुम्हाला जाऊ देईल. का नाही जाऊ देणार? याचं उत्तर माधुरीला ठाऊक आहे, तुम्हालाही ठाऊक आहे.
तुम्हाला नाही ठाऊक? ठाऊक आहे, पण मी तुम्हाला सांगू शकत नाही. मावशी तुझी खोली पण मी किती छान सजवून ठेवली आहे. मावशीला भेंड्या खेळता येतात. आयडिया, आज जेवण झाल्यानंतर पण भेंड्या घ्यायच्या. पण बाबा आज आपण जेवणच नाही बनवलं. आयडिया, आज आपण ढाब्यावर जाऊया आणि जाता जाता भेंड्या खाऊया आणि वाटेत भूक लागली की जाऊया ढाब्यावर. बाजूला बसून पेट्रोल व्हायचं जिरात मक्याची रोटी, चिकन फ्राय, टिक्की डाळ, ऑस्ट्रेलिया चावल. ये मावशी तू पण आमच्या असेल ना गं. मावशी खूप मज्जा येईल. मावशी तुम्हाला मी पार्टनर. बाबा मी आणि तुम्ही पार्टनर. आपण याला हरवून टाकू. हे चला सुकडे तळडे तुका आम्हाला आम्ही अरे बाबा, गाडी शांत बसा रे. काय? येणार ना धाब्यावर? बघा कसं तुम्ही सगळे धाबा धाबा म्हणता. हं? पण ते नेमकं काय असतं तेच मला ठाऊक नाही. धाबा म्हणजे काय माहितीये? छोट्या मोठ्या हायवेवर थट्ट्या कट्ट्या सरदारजींनी रस्त्यालगत बांधलेली खानावळ. तिथे बांधण्यावर बसून गरमागरम थंडणीत थोडस स्वच्छ पण बरंच स्वच्छ जेवण मिळतं ना, त्याला धाबा म्हणतात. बघा, येणार ना? हं. जेवणार ना? बघेन. नुसतं बघणार, जेवणार नाही. नाही म्हणजे तुम्ही केलेलं धाब्याचं वर्णन ऐकून माझी भूकच उडाली. अहो, झोप उडते, भूक लागते. येत मला एक सांगा, तुम्हाला भेंड्या खेळता येत नाही? गाणं म्हणता येत? मला पण येत. हा, म्हणजे काय आहे की ज्या लोकांना गाणं म्हणता येत नाही ना, तेच लोक भेंड्या खेळतात. सांगतो ना समजून. काय आहे की एकाने गाण्याची एक ओळ म्हणायची आणि दुसऱ्याने त्या ओळीच्या शेवटच्या अक्षराला सुरू होणारं दुसरं गाणं म्हणायचं. असं करता करता गाण्याचं एक सुंदर कॅलेडोस्कोप तयार होतो. कधी कधी काय होतं माहिती? एखाद्याला पूर्ण गाणं आठवतं आणि त्या पूर्ण गाणं म्हणायचं. येत आहे ना? बाबा मी घरी कधी येणार? शिरवीत नाही, काही करत नाहीये. हो, आई सुद्धा घरात नाही. चुकलो. मावशी सुद्धा नाही. बाबा मला ताप आलाय. मला तुमच्या घरात कोणती घेऊ? काय आधी खाऊन घेऊ? पण खाऊ त्याला आपल्या घरात कोणीच नाहीये. अच्छा, आई यायला होती. बाबा मी फोन ठेवतो. अंकित काय काय? अरे मावशी तू मला चांगली सांग मारली. काय करतोस रे? आईचे फोटो बघतोय. मावशी तू कुठे गेली होतीस? डॉक्टरांचं. आईची खूप आठवण येते का रे तुला? हो, त्याची आईची आठवण नाही का ग? त्याची आईची आठवण आली असती तर किती बरं झालं असतं. काय रे, म्हणजे माझ्या आईला भेटायला मी तुम्हाला सगळ्यांना सोडून धावत नावत निघून गेले असते म्हणून? नाही, त्याची आईची आठवण आली असती तर तुला बरंच काय ते आठवण असतं म्हणून. तुझं अंग गरम आहे. मला ताप आला. तू काही खाल्लंस का? नाही. थांबा, मी तुझ्यासाठी दूध आणि औषधाची गोळी घेऊन येते. नको मावशी, ताई आला देईल मला. काही पण असं तापाने फणफणत बसणार आहेस ना? नाही, बाबांना कळलं तर मला रागवतील. तुझ्या बाबांना काय सांगायचं की मी बघते. थांबा, तू दूध पिऊन टाकायचं सगळं. मी औषधाची गोळी घेऊन येते. मावशी पण गोळ्या? मला माहिती आहे बाबांच्या ड्रॉवर मध्ये आहे. अरे असा हसतोयस काय? मला ताप आलाय. अरे मग त्यात हसण्यासारखं काय? बरोबर, तुझ्या शाळेला दांडी मारायचा विचार दिसतोय तुझा. अगं तसं नाहीये ग. मग कसं आहे? मावशी माझ्यासाठी
हट्टी बुंडी असतोय. काय म्हणाला? मावशी कुठे गेलीये? बाबांच्या बेडरूम मध्ये. हे तुला नाही कळायचं. बाबा कुठे आहेत? ऑफिसात. मग हरकत नाही. अजून जरा शॉलांचा पटकन. सध्या दूध पिऊ नका. आता तापूस पिऊ. मावशी तापीत काही नाही गं. मग कशाला करेल ग तो? तू त्याचे लाड करतेस ना म्हणून. असं हो, हा? बघ बघ मावशी गुस्ता गुस्ता. घुसू दे. तू कशाला जाते? पाहिजे तर तू सुद्धा झोप माझ्या खुशीत. हो की नाही? खरंच? हो. तुला एक joke सांगू? सांग पण. एखादा माणूस धावला मुलं खालती पडला तर कशा आवाज येते? कशाने? पहिल्यांदा आ आणि मग धप. आणि पहिला मुद्दा खालती पडला तर कशा आवाज येते? माहिती पहिल्यांदा धप आणि मग आ. सोनू नख जाऊ नकोस दरिद्र येईल. या. सॉरी, माझं नेहमी असं होतं बघा. घरच्या चाव्या ऑफिसात, ऑफिसातल्या चाव्या घरात. तुमची झोप पण झाली का? नाही मी जागीच होते. मुलं कुठे? झोपली. माझ्या खोलीत. आणखी कसं? बरं आता ताप होतच नाही. Thank God. मला तुम्हाला एक विचारायचं. विचार. मला इथे राहिल्यावर किती दिवस झाले? 4-5 महिने झाले असतील का? माझ्याकडून कोणतंही काम करून घ्यायचं नाही अशी तुम्ही मुलांना सक्त ताकीद दिली. नाही, तसं काही नाहीये. बघा काय की तुमची तब्येत ठीक नसते, डॉक्टरने तुम्हाला जपायला सांगितलंय. आता उत्तम आहे माझी तब्येत. तुम्हीच मला इथे राहायला घेऊन आला. माझ्याबरोबर राहून मुलांना माझ्या लळा लागलाय. माझी तुम्हाला एक विनंती आहे. कृपा करून माझ्याकडे मुलांच्या परकेपणाची भिंत नका उभी करू. प्लीज गैरसमज करून घेऊ नका. तसं काही एक करण्याचा माझा हेतू नव्हता. तुम्हीच विचार करा. हो, मुलं लहान आहे. उद्या त्यांनी तुमच्यावर अधिकार दाखवला तर तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी जपत होतो. तुमची पत्नी जर्मन येऊन परत कधी येणार आहे? आणखीन 4-5 महिने तरी लागतील. हो, हो. त्या कधी इथे फोन करत नाही? बोल. करते ना, करते. माझ्या ऑफिसात करते. तुम्ही त्यांना कधी फोन करत नाही? नाही, मी नाही करत. का? म्हणजे काय की नेमक्या वेळी ती नेमकी कुठे असते मला माहित नसतं ना, म्हणून मी नाही करत. पण त्यांना मुलांची आठवण येत नाही? येते ना, खूप आठवण येते. पण ती मुद्दामच मुलाशी बोलत नाही. काय की आईचा आवाज ऐकला आणि मुलं हळवे झाली तर त्यांना सांभाळणं मला कठीण जाईल ना, म्हणून. पण त्यांचा इथे एकदा तरी फोन यायला हवा होता. आता कुणासाठी? माझ्यासाठी. माझ्यासाठी त्यांनी एवढं सगळं केलं आणि त्यांना माझ्याशी एकदा सुद्धा बोलावं असं वाटलं नाही. नाही, तुमचं बरोबर आहे. म्हणजे तिने तुम्हाला फोन करायला पाहिजे, तुमच्याशी तिने बोललं पाहिजे. बरोबर आहे तुमचं. पण ती तुम्हाला का फोन करत नाही? म्हणजे काय बघा की तुम्ही रजनी, ती माधुरी, माधुरी रजनी, रजनी माधुरीशी एक्सक्यूज मी, माझ्या डोक्याचा गोंधळ झाला. मी आलो. माझ्या मनात एक विचार आलाय. हा? हे म्हटलं, माझ्या मनात एक विचार आलाय. कोणता? हेच, तुम्ही विचार करायचं सोडून द्या. डॉक्टरांकडे गेला होता ना? हो गेले. काय म्हणतात तुमचे डॉक्टर? एक ते म्हणतात बिझी राहायला हवं. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे त्यांचं. नाही, त्यांचं बरोबर असलं तरी सुद्धा तुम्ही त्याला विरोध करायला पाहिजे होता. का? अहो, त्याशिवाय चर्चा पुढे कशी चालू राहणार? त्याला काय अर्थ आहे? अहो, 2 माणसांचं एखाद्या गोष्टीवर पटकन सहमत झालं ना तर समजावं त्यातला एक मूर्ख आहे. मी डॉक्टर रेघेविषयी बोलतोय. पण मी असं म्हणेन की दोघेही समजूतदार आहेत. मग मी असं म्हणेन की तुम्ही माझ्या म्हणण्याला विरोध करताय. थोडक्यात काय, चर्चा पुढे चालू ठेवायची. एक्झॅक्टली. त्याला काही अंतच होणार नाही. नाही कसं? एक तर तुम्ही तरी मला पटवून दिलं पाहिजे किंवा मी तरी तुम्हाला पटवून दिलं पाहिजे. आणि एवढं करूनही चर्चा पुढे संपली नाही तर त्यातल्या एकानं नमतं घ्यायचं. थोडक्यात काय, वेळेचं अपव्य. एक्झॅक्टली. यालाच बिझी राहणं म्हणतात. या, बिझी व्हा. हे काय आहे? कोल्ड ड्रिंक.
आणि ते काय? हॉट ड्रिंक. हे घेतलं ना की बऱ्याच जणांचं विमान उडतं. पण तुम्ही घाबरू नका, माझं तसं काही होत नाही. नाही, मी नाही घाबरत. हम्म, गेले कित्येक दिवस तुमची पत्नी घरात नसताना मी इथे राहते. हम्म. कित्येक प्रसंग असे आले की घरात आपण दोघच होतो. पण मला कधी तुमची भीती नाही वाटली. मग तशी वाटणार, स्वाभाविक आहे की. तुमचं तुमच्या पत्नीवर खूप प्रेम आहे हो. खूप प्रेम आहे. तुमची खात्री आहे? काही झालं तरी तुम्हाला तुमच्या पत्नीबद्दल जे वाटतं त्यात कधीही अंतर पडणार नाही. 100% खात्री आहे. हा, तसं माझं तुमच्यावरही प्रेम आहे. म्हणजे एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीवर असतं तसं, त्या पलीकडे जाऊन काही नाही. पण समजा त्या पलीकडे जाऊन कधी तुम्हाला माझ्याविषयी काही वाटलं तर? घाबरू नका, मी नुसती चर्चा करते बिझी राहण्यासाठी. पण खरंच असं झालं तर? असं झालं तर तरी सुद्धा मला तुमच्यात माधुरी दिसेल, रजनी नाही. म्हणजे माधुरीची जागा मी कधीच घेऊ शकणार नाही असंच ना? नाही नाही, तसं नाही. तुमच्यात माधुरीची स्थापना होऊ शकते, पण तुमच्यातल्या रजनीचं अस्तित्व नाहीसं करून. मला वाटते आपण दुसऱ्या कोणत्या विषयावर बोललो तर? हा विषय तरी मी कुठे काढला होता? हा? मला घरात बसून खूप कंटाळा येतो. काहीतरी काम करावं असं वाटतं. चांगली गोष्ट आहे. उद्यापासून माझ्या ऑफिसात येत चला. म्हणजे पुन्हा तेच, काय? घरातही तुम्हीच, बाहेरही तुम्हीच. हे म्हणजे कसं झालं माहितीये, एखाद्या टुकार नटाला डबल रोल मध्ये पाहिल्यासारखं. बाहेर मला एक सांगा, तुम्हाला राजाभाऊच्या ऑफिसात काम करायला आवडेल का? राजाभाऊ? हा, राजाभाऊ. म्हणजे ते स्वतःला मिस्त्री म्हणून घेतात ते बिल्डर? करेक्ट, तोच. नको. का? मग ते मला माथाडी कामगार म्हणतील ना. म्हणेल, त्याचा काय भरोसा नाही, आपण सहन करायचं. जोक सपाट. पण मला तुमच्या किंवा राजाभाऊच्या ऑफिस मध्ये काम करायचं नाही. का? मला नोकरी करायची, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. आय सी. म्हणजे तुम्हाला पगार मिळेल अशी नोकरी करायची. मला सांगा, या मिळणाऱ्या पगाराचं तुम्ही नेमकं काय करणार आहात? हा? तुम्ही माझ्यावर जो खर्च करताय तो मला शेअर करायचंय. इतके दिवस मी घरात राहते. तुम्ही या घरात पेंगेस्ट म्हणून राहत नाही. मला माहित आहे माझ्याकडून पैसे घेणे तुम्हाला आवडणार नाही याची कल्पना आहे मला. पण प्लीज माझ्या समाधानासाठी प्लीज. तुम्हाला कॉलेजात नोकरी करायला आवडेल का? कॉलेजातलं वातावरण आवडेल मला. हा, मला असंच वाटतं की तुम्ही अशीच एखादी नोकरी करावी. फॉर एक्झाम्पल ऍडमिनिस्ट्रेटर, लायब्ररियन, प्रोफेसर, कोणतीही. बरोबर, म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीला सूट होईल अशी. खरंच महेश, काय गंमत आहे पहा. तुमची पत्नी सुद्धा कॉलेजमध्येच नोकरी करते आणि आता मला सुद्धा कॉलेजमध्येच नोकरी करावीशी वाटते. आता आलं लक्ष, तुमच्यात आणि माधुरीच्यात किती साम्य. खरंच मिळेल का मला अशी एखादी नोकरी? अरे का नाही मिळणार, नक्की मिळेल. पण आता आणखी असा हट्ट करू नका की माधुरी ज्या पदावर आहे तेच पद मला मिळाले. त्या कोणत्या पदावर आहे? अरे, ती हेड ऑफ द डिपार्टमेंट होती. मग म्हणजे आता नाही? म्हणजे हा, ती परदेशात आहे ना, म्हणून मी होती असं म्हटलं. मग कराल का हो माझ्यासाठी एवढा प्रयत्न? अवश्य करीन, का नाही, पण एका अटीवर. कोणत्या? समजा ही नोकरी जर मी तुम्हाला मिळवून दिली तर मी तुम्हाला प्रोफेसर म्हणणार, चालेल ना प्राध्यापिका बाई साहेब? आपण माझ्या विनंतीला मान देऊ. मला ही नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं त्याबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे स्थापत्य विशारद साहेब. बरं, आता आणखीन कोण प्राणीला हाकलून द्यायचा? कोण? मी? अबे, घुसलेस? निघाले गरबा गरम चहा. ये लवकर ये, ये बाबा, ये. मला माहित आहे तुला कधी चहा लागतो ते. घेवा, घे. असं. ठीक, कसं झालंय सांग. हा, फर्स्ट क्लास. आवडला ना? अरे, मी स्वतः बनवलाय. तू म्हणजे वहिनी घरात नाही? सॉरी, तुला सांगायचं राहून गेलं. बाबा, आधीच माफी मागतो, रागवू नकोस माझ्यावर. काय, हल्ली ती नोकरी करते. नोकरी? कुठे? कॉलेजात. कॉलेजात? अरे वा, म्हणजे त्यांना सगळं आठवायला लागलं तर. आठवेल्या आशेने माधुरीला मी कॉलेजात पाठवले. ए बाबा, मला काही समजलं नाही. सांगतो, म्हणजे काय की मला घरात बसून कंटाळा येतो, मला काहीतरी काम करायचंय असं जेव्हा तिने मला सांगितलं तेव्हा मी विचार केला की माधुरीला तिच्याच कॉलेजात पाठवलं तर.
म्हणून मी जाऊन प्रिन्सिपलला भेटलो, त्यांना सगळं समजावून सांगितलं आणि त्यांना सुद्धा ते पटलं. त्याने माधुरीला कॉलेजच्या लायब्ररीत जॉब दिलाय. राजा, माधुरीचं कॉलेजच्या वातावरणात राहणं फार महत्वाचं आहे रे. कदाचित तिथेच तिच्या स्मृती परत येण्याची शक्यता आहे. कारण किती पगार मिळत असेल त्यांना तिथे? रुपये आणि पैसे, दगड माती आणि धोंडे. अरे पगार किती मिळतो यापेक्षा तिला तिथे नोकरी मिळाली हे महत्वाचं नाही का राजा? अरे कसंही करून माधुरीच्या स्मृती परत आल्या पाहिजेत रे, तरच मुलाला त्यांची आई परत मिळेल. अरे आपली जन्मदात्री आई समोर असताना सुद्धा तिला आई म्हणायचं नाही, मावशी म्हणायचं. ही शिक्षा ही मुलं किती दिवस सहन करणार? महेश, हा. मला काय म्हणायचं आहे? एक मिनिट. ते डोकं आपटायची थेरी सोडून काय वाटते ते सांग. असं नाही रे. मग मी काय म्हणतोय की समजा अंकित आणि सोनालीनी वहिनीना आई आई म्हणून हाक मारली तर त्यांच्या स्मृती परत यायला मदत नाही का होणार? पण समजा तसं न होता काही विपरीत घडलं तर? ते कसं काय? म्हणजे मुलांच्या आई आई म्हणण्यामुळे माधुरीने असा समज करून घेतला की मी तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतोय तर? नको रे बाबा. परकी तर परकी, पण निदान माझी माधुरी मध्ये डोळ्यासमोर तरी आहे. असं म्हणजे स्वतःच्या बायकोला नुसतं नुसतं बघत बसायचं, तिला साधा स्पर्श सुद्धा करायचा नाही. बोललास, अगदी कडिया कामगाराची भाषा बोललास राजा. अरे माधुरी म्हणजे काही निर्जीव वस्तू नाहीये रे. एक मन असलेला हाडा मासाचं चालतं बोलतं माणूस आहे ते. पण तू कोण आहेस रे? देव? नाही राजा, देव नाही. देव नाही, पण देवाने मांडलेल्या अग्निपरीक्षेत पास होण्याचा प्रयत्न करणारा माणूस मात्र नक्की आहे. अरे तू पास होशील रे या परीक्षेत, पण या एवढ्याशा मुलांनी काय करायचं? तरी बरं, तुझी मुलं खूप सोशिक आहेत. खरं सांगू, मला मुलांचीच खूप काळजी वाटते. राजा, असं काळजी करून कसं चालेल? अरे काळजी करून कसं चालेल? हे बघ, माझी खात्री आहे एक ना एक दिवस माधुरीच्या स्मृती नक्की परत येतील आणि मग हे घर पुन्हा पहिल्यासारखं आनंदाने ओसंडून व्हायला लागेल. पण समजा दुर्दैवानं त्यांच्या स्मृती परत नाही आल्या तर? तर मग आयुष्यभर आपल्या प्रेमाची परीक्षा देत राहायचं, दुसरं काय? अरे या 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 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. 100? अहो, तुमचाच विषय चालला होता आता. मी हो का? कॉलेज 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 मध्ये नोकरी लागली तुम्हाला. हा सांगत होता आता. यांनीच मिळून दिली. माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली. अरे तुम्ही बाहेर का उभे राहिला? आत या ना. मी तुमची ओळख करून देते. हे महेश देसाई, यांच्याबद्दल मी तुम्हाला सगळं सांगितलं. आणि हे कुमार. हॅलो. हॅलो. आणि राजभाऊ यांचे मित्र. हॅलो. हॅलो. प्लीज बसा. थँक्यू. महेश, मी आणि कुमार पुढल्या आठवड्यात लग्न करणार आहोत. हा महेश बोलतोय. हा देशपांडे बोला. हो, मी आणखी 4 दिवस ऑफिसात येणार नाहीये. माझं काही पर्सनल काम आहे. हो. नाही, तुम्ही मला फोन करायचा नाही. काही महत्वाचं असेल तर मी स्वतः तुम्हाला फोन करेन. ओके? थँक्यू. मिस्टर देसाई, काल आपण भेटलो तेव्हा तुम्ही असं काही बोलला नाहीत की तुमचं माझ्याकडे काही काम आहे म्हणून. वेल, रजनी, मुलं आणि माझा मित्र यांच्या समोर नाही बोलू शकतो.
अच्छा, म्हणजे खाजगी. हो. म्हणून तर तुम्हाला एकांतात भेटायला बोलवलं. बाय द वे, तुम्हाला काही त्रास झाला नाही? नो सर, नॉट ॲट ऑल. प्लीज थँक्यू. बोल. काय करा, थंड गरम? नाही, काही नको. बाय द वे, काय काम होतं म्हणाल? इफ यू डोंट माइंड सर, मला एक सांगाल की तुमचा आणि रजनीचा परिचय कुठे आणि कसा झाला? हा, मला वाटलं ते असंच काहीतरी काम असेल म्हणून. एनिवे, मिस्टर देसाई, मी पुस्तक विक्री आणि प्रकाशनाच्या व्यवसायात आहे. त्यामुळे शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटी हा माझा बिझनेस एरिया आहे. रजनीच्या कॉलेजमध्ये मला हल्लीच ऑर्डर्स मिळायला लागल्या आणि लायब्ररीच्या पुस्तकांची खरेदी, हिशोब हे सगळं रजनीच्याच अखत्यारी देत असल्यामुळे मला नेहमी तिलाच भेटावं लागतं. स्वाभाविकपणे यातूनच आमचा परिचय वाढला. अच्छा. तुमचं पहिलं लग्न? छे, मी अविवाहित आहे. बरं, मला एक सांगा, रजनीच्या भूतकाळाविषयी तुम्हाला काय माहिती? हा, मला एवढंच माहिती आहे की रजनीला तिचा भूतकाळ आठवत नाही. आणि तुमचा भूतकाळ? नसल्यास जमा आहे. करिअर करण्याच्या स्पर्धेत आणि परिस्थितीशी संघर्ष करण्यातच आजपर्यंत माझं आयुष्य गेलं. अहो, तारुण्याच्या ऐन बहरात सुद्धा कधी एखाद्या मुलीकडे ढुंकूनही पाहायला मला वेळ मिळाला नाही. नॅचरली माझ्या भूतकाळाविषयी मला फारसा इंटरेस्ट नाहीये. पण रजनीच्या भूतकाळाविषयी तुम्हाला इंटरेस्ट असेलच की नाही? का असावं? जिथे रजनीला स्वतःलाच तिचा भूतकाळ आठवत नाहीये तिथे मी काय इंटरेस्ट घेणार आणि कशासाठी? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की रजनीला काही भूतकाळच नाही? छे, असं कसं म्हणेन? हो, एखाद्या अर्भकाला जन्माला येऊन 2 मिनिटं झाली असली तरी त्याला सुद्धा 1 मिनिट आणि 59 सेकंदाचा भूतकाळ असतोच की. रजनी तर एक प्रौढ स्त्री आहे, तिला भूतकाळ असणार. आणि या भूतकाळात ती कुणाची तरी मुलगी, कुणाची तरी बायको किंवा कुणाची तरी आई असण्याची शक्यता आहे, नाही का? शक्य आहे, पण वर्तमानात तिच्या आई वडिलांनी, तिच्या नवऱ्याने किंवा तिच्या मुलांनी तिचा शोध घ्यायला हवा होता, नाही का? का आजपर्यंत शोध घेतला नाही? आज जवळजवळ 8 महिने झाले असतील कुठल्याही पोलीस स्टेशनला तिच्या बेपत्ता होण्याची कुणीही फिर्याद केलेली नाहीये किंवा कुठल्याही वर्तमानपत्रात तशी जाहीर बातमीही आलेली माझ्या पाहण्यात आली नाहीये. म्हणजे तुम्ही सगळीकडे चौकशी करून चुकला आहात. ऑफकोर्स, शक्य होती तेवढी सगळी चौकशी करून आलो मी. पण ज्या घरात रजनी राहते त्या घरात चौकशी करायला मात्र तुम्ही विसरलात मिस्टर कुमार. नाही मिस्टर देसाई, विसरलो नाही. रजनीने मला या घराविषयी अगदी खडानखडा माहिती दिलेली आहे. जसं तुम्ही एक आर्किटेक्ट आहात, तुमच्या मिसेस माधुरी एक प्रोफेसर आहेत ज्या सध्या जर्मनीला आहेत आणि त्यांच्याच आग्रहावरून रजनी इथे तात्पुरतं वास्तव्य करू नये. हे सगळं मीच रजनीला सांगितलंय. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे स्मृती केलेल्या रजनीच्या मनावर कोणती गोष्ट ठासून भरवायची नाही, त्याचे विपरीत परिणाम होतील. नाही, मी समजलो नाही. सांगतो ना. म्हणजे रजनी हे नाव जर तिला आवडत असेल तर आपण त्याच नावाने तिला हाक मारायची. ती जर कुणाला ओळखत नसेल तर आपण होऊन जबरदस्तीने ओळख देण्याचा प्रयत्न करायचा नाही. थोडक्यात म्हणजे ती हट्टी किंवा जिद्दी बनेल अशी परिस्थिती निर्माण करायची नाही, तरच तिच्या स्मृती परत येण्याचे चान्सेस आहेत. तिच्या स्मृती परत येण्याने असा काय फारसा मोठा फरक पडणार आहे? म्हणजे जिथे रजनीला कोणी नातेवाईकच नाही तिथे असं रजनी मानते आणि त्यासाठी ती दयेला पात्र आहे. नाही मिस्टर देसाई, असं मीही मानतोय. पण तुम्ही मात्र त्यासाठी दयेला पात्र नाहीत. का? कारण रजनी एक मानसिक रुग्ण आहे, तुम्ही नाही. अच्छा, आय सी. म्हणजे रजनी एक मानसिक रुग्ण आहे असं सांगून मी तिच्याशी लग्न करण्याचं टाळावं म्हणून तुमचे प्रयत्न चाललेत. नाही, या लग्नामुळे निर्माण होणारे गंभीर परिणाम टळावेत म्हणून माझे प्रयत्न चालले. अच्छा, आमच्या लग्नामुळे असे काय फारसे गंभीर परिणाम होणार आहे? मिस्टर कुमार, माधुरी एक विवाहित स्त्री आहे आणि तिच्याशी लग्न करणं हा कायद्याने गुन्हा आहे. माफ करा मिस्टर देसाई, मी माधुरीशी नाही रजनीशी लग्न करणार आहे. मी त्याच रजनीविषयी बोलतोय जिचं खरं नाव माधुरी आहे आणि ती माझी पत्नी आहे. होय मिस्टर कुमार, ती माझी पत्नी आहे. आणि म्हणूनच मगाशी मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही सगळीकडे चौकशी केली, पण ज्या घरात रजनी राहते त्या घरात चौकशी करायला मात्र तुम्ही चुकलात. नाही, चुकलो अशासाठी मिस्टर देसाई की रजनीने मला या घराविषयी, घरातल्या माणसांविषयी बरंच काही सांगितलं असलं तरी त्यामध्ये केवळ एक आभाराची, कृतज्ञतेची भावना होती. या घराशी तिचं यापेक्षा काही वेगळं नातं आहे किंवा या घराविषयी तिला प्रेम आहे, ओढ आहे असं तिच्या बोलण्यातून मला कधीही जाणवलेलं नाही. आणि असं असताना पण एक गोष्ट मला कळत नाही मिस्टर देसाई, अल्पावधीतच जे प्रेम, जी ओढ आमच्या दोघांमध्ये निर्माण झाली, तेच प्रेम, तीच ओढ 8 महिने दिवस रात्र एकत्र राहून सुद्धा तुमच्यात का निर्माण होऊ शकली नाही? हीच तर नियतीची खेळी आहे.
न उलगडणारा एक कोड आहे. तुमची खात्री आहे रजनीच्या स्मृती पुन्हा जाग्या होतील? सांगता येत नाही. मग अशा परिस्थितीत तुम्ही तिच्याबरोबर कोणत्या प्रकारचे संबंध ठेवणार आहात? आता आहेत तसेच. म्हणजे आरशात प्रतिबिंबही दिसणार नाही असे? हो हो, जवळ जवळ तसेच. आणि अशा विचित्र संबंधांसह तुम्ही तिच्याबरोबर अख्खं आयुष्य काढणार आहात. सोबतीला सावली सुद्धा येणार नाही असं? हो. तुम्ही काढाल हो, पण रजनीचं काय? तिच्या आणि माझ्यात निर्माण झालेल्या त्या प्रेमाचं काय, त्या ओढीचं काय? हं? अहो, त्या आधारावर मी तिला वर्तमान देईन, भविष्य देईन, पण तुम्ही तर तिला... तुम्ही रजनीच्या प्रेमात गुंतला आहात म्हणून असं बोलतात. पण मी रजनी अस्तित्वात येण्याआधीपासून तिच्यात गुंतलोय. मिस्टर देसाई, मी तुमची घालमेल समजू शकतो. आता तुमच्याच म्हणजे आर्किटेक्टच्या भाषेत बोलायचं झालं तर परिस्थिती अशी निर्माण झाली की इमारत तुम्ही बांधली आणि मालक मात्र दुसराच कोणीतरी पाहतोय. नाही मिस्टर कुमार, तुम्हाला हे दुःख नाही कळायचं. आता तुमच्याच म्हणजे प्रकाशकाच्याच भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला छापील प्रिंटेड पुस्तकात इंटरेस्ट आहे. हस्तलिखिताची किंमत तुम्हाला नाही कळायची. अहो माधुरी केवळ माझी पत्नीच नाही तर माझ्या 2 मुलांची आई सुद्धा आहे. हो, पुन्हा मुलं मोठी झाली, त्यांनी मला विचारलं तर मी त्यांना काय उत्तर देऊ? त्याला सांगू की तुमची आई मला सोडून गेली की मीच तिला टाकून दिली? मला वाटतं तुम्ही त्यांना खरी परिस्थिती सांगायला हवी. कोणती खरी परिस्थिती मिस्टर कुमार, कोणती खरी परिस्थिती? तर हे सांगू की तुमच्या आईचे आणि माझे संबंध खूप चांगले होते, केवळ आमचे सूर जुळले नाहीत म्हणून आम्ही वेगळे झालो, का नियतीच्या क्रूर फटक्याने आम्हाला वेगळं केलं असं सांगू? मग आता मी तरी काय करू मिस्टर देसाई? सांगा ना तुम्ही, काय करू मी? तुमच्या वतीने रजनीला सांगू की तू रजनी नसून माधुरी आहेस, महेश देसाई तुझे पती आहेत, सोनाली अंकित ही तुझी मुलं आहेत, आणि हे सगळं ब्रह्मज्ञान मला आत्ताच प्राप्त झालंय. सबब यापुढे तू मला विसरून जा, या लोकांचा स्वीकार कर असं सांगू ना? आणि तुम्हाला काय वाटतं, या सगळ्यावरती ती विश्वास ठेवी, माझं म्हणणं मान्य करेल? हे बघा, मी कोणतीही शिष्टाई तुम्हाला करायला सांगत नाहीये. वेल, मग आता तुमच्या मते मी काय करायला हवं? मिस्टर कुमार, माझी इच्छा अशी आहे की तुम्ही स्वेच्छेनं तिचा नाद सोडून द्यावा. छान. म्हणजे इच्छा तुमची आणि स्वेच्छा मात्र मी दाखवायची? टॉकिंग मिस्टर देसाई, काय बोलताय काय तुम्ही? एक स्त्री जी ऑलरेडी स्मृतीभ्रंशाच्या तणावाखाली जगते, या जगात आपलं कुणीही नाही असं समजते, जी असहाय्य अगतिक आहे, आणि अशा परिस्थितीत माझ्या रूपाने जिला एक आधार मिळाला, जिनं प्रेमानं विश्वासानं माझा हात धरला, तिला एकाएकी मी तुझ्याशी लग्न करणार नाही असं सांगून आणखीन एक मानसिक धक्का देऊ? वेडी होईल ती वेडी. नो, आय एम सॉरी मिस्टर देसाई, एक्स्ट्रीमली सॉरी. मी असं करू शकणार नाही, मी असं करणार. आय विल नेव्हर डू दॅट. नो. माणूस म्हणून किती नीच, किती हलकट ठरेन मी. आयुष्यभर माझा आत्मा तिची क्षमा याचना करीत राहील आणि आयुष्यात ती मला कधीही क्षमा करणार नाही. अशा प्रकारचा तिचा गुन्हेगार मला व्हायचं नाही. मिस्टर कुमार, तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा, गुन्हेगार तुम्ही झालाच. तो कसं काय सांगतो. बघा, तुमच्या लग्नानंतर वर्षा 1.5 वर्षांनी जर माधुरीच्या स्मृती परत आल्या तर तिच्यातल्या रजनीच्या अस्तित्वाचा स्फोट होऊन त्यातून माधुरी बाहेर पडेल. ती या घरात परत तर नक्की येईलच, पण आयुष्यात तुम्हाला मात्र ती कधीही क्षमा करणार नाही. आता सांगा, तुमच्या नाण्याच्या दोन्ही बाजूला गुन्हेगार हा शिक्का आहे. तुम्ही दिलेलं उदाहरण जितकं मला लागू पडतंय तितकंच ते तुम्हालाही लागू पडतंय मिस्टर देसाई. मला कारण आता तुम्ही म्हणालात की आमच्या लग्नानंतर वर्षा 1.5 वर्षांनी तिच्या स्मृती जाग्या झाल्या तर काय होईल? पण मी असं म्हणतो की असं काही घडलंच नाही तर एका स्त्रीला संसार सुखापासून वंचित ठेवल्याबद्दल तुम्ही गुन्हेगार ठरणार नाही? नाही मिस्टर कुमार, नाही. काय बघा की आपल्या घरातली एखादी व्यक्ती जर अपंग असेल तर आपण तिला रस्त्यावर टाकून देत नाही. ती बरी व्हावी म्हणून पूर्णपणे प्रयत्न करतो. आणि माधुरीबद्दल म्हणाल तर ती अपंग नाहीये. नियतीच्या क्रूर फटक्याने ती दिशाहीन झालीये. कोणत्या बाजूला जावं हेच तिला कळत नाहीये. आणि अशा वेळी जर मी तिला चुकीचा रस्ता दाखवला तरच मी गुन्हेगार ठरेन, नॉट अदरवाईज. तुमच्या बिनतोड निर्विवाद युक्तिवादाला मी आव्हान तर देऊ शकत नाही मिस्टर देसाई, पण तो पचनीही पाडू शकत नाहीये. कारण सगळ्या शक्य अशक्यतेचा विचार केला तर तो निरर्थक आशावादही वाटतोय आणि त्रासदायक छळवादही वाटतोय. माधुरीसाठी तुम्हाला तुमच्या आत्म्याबरोबर संघर्ष करायचा आहे, तर रजनीसाठी मला माझ्या आत्म्याबरोबर संघर्ष करायचा आहे. आता आपल्या दोघांचा दुर्दैव इतकंच आहे मिस्टर देसाई की एकाच व्यक्तीच्या 2 उर्मीचे आपण स्पर्धक आहोत. आणि म्हणूनच म्हणतो
या स्पर्धेतून तुम्ही यशस्वी माघार घेतली तर तुमच्या मुकुटाला खिलाडू वृत्तीचा शिरपेच लाभेल. पण हरला तर मात्र तो काट्यांचा मुकुट ठरेल. खिलाडू वृत्तीच्या किताबाच्या आनंदापेक्षा विश्वासघातकी अवसानघातकी म्हणून माझ्यावर होणाऱ्या आरोपांची मला जास्त भीती वाटते मिस्टर देसाई. आणि म्हणूनच सगळ्या वास्तविकतेचा स्वीकार करून आणि तुमच्याविषयी पूर्ण सहानुभूती वाटत असूनही मला नाईलाज आहे. माघार शक्य नाही. ऑलराईट मिस्टर कुमार, ऑलराईट. मी इतक्या वेळेस समजत होतो की मी एका शहाण्या समजूतदार माणसाशी व्यवहार करतोय. पण नाही नाही, तुम्ही सुद्धा इतरांप्रमाणे स्व आणि स्वार्थाने बरबटलेले आहात. हो ठीक आहे, माधुरी हा माझा प्रश्न आहे आणि रजनी हेच जर तुमचं उत्तर असेल तर हे कोडं मी सोडवेन. माझ्या दत्त गेलो. तुम्ही जाऊ शकता. यू कॅन गो नाउ. मिस्टर देसाई, मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचा कुठलाही हक्क हिरावून घेण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये. मी सुद्धा तुमच्यासारखाच परिस्थितीची शिकार झालोय. आपल्या दोघांमध्ये पडलेली एक रेशीम सुरगाठ आहे आणि या गाठीच्या नाडीचं एक टोक तुम्ही आहात तर दुसरं टोक मी आहे. माझं टोक ओढून जरी गाठ सुटणार असती तर मी स्वतःहून निश्चितच पुढाकार घेतला असता. पण माझी खात्री आहे माझं टोक ओढून ही गाठ सुटणार तर नाहीच, निर्गाठ मात्र नक्कीच बसेल. आता अशा परिस्थितीत एकच विकल्प उरतोय. तुम्ही तुमच्या परीने ही गाठ सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि तुमच्या प्रयत्नांना यश लाभून तुमची माधुरी तुम्हाला परत मिळावी अशी सदिच्छा मी करावी. पण दुर्दैवाने असं घडलंच नाही तर मात्र माझ्या रजनीला घेऊन जाण्यासाठी मी जरूर परत येईन. येण्यापूर्वी फोन करून येईन. हॅलो 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 हॅलो. हॅलो. मगाशी सुद्धा असंच झालं ना का सोनू? अगं बोलत का नाहीस? मी तुझ्याशी बोलते. काय बोलू? आज तू जाणारच ना, मग जा. अंकित, तिकडे का उभायस? इकडे ये. आणि आज खरंच जाणार आहे? हो. आपण तिला आवडत नाही? मला नाही माहिती, मला नको विचारूस. मग आपण तिला विचारूया की ती आपल्या सोडून का चालली येते. काय उपयोग? तिला काही आठवत आहे का ती आपली कोण आहे? मग आपण तिला सांगूया. हॉस्पिटलमध्ये पहिल्या दिवशी भेटायला गेलो तर काय झालं आठवत आहे ना? हो. मग काय चाललंय भावंडांचं? मावशी, मावशी आपण तिला आवडत नाही का ग? आवडतं रे राजा. कोणी सांगितलं आवडत नाही म्हणून? मग तू आम्हाला सोडून का चाललीस मावशी? काय करणार? हे घर माझ्या थोडंच आहे? नाही मावशी, हे घर तुझंच आहे. नाही राजा, हे घर तुझं, तुझ्या ताईचं आणि तुमच्या आई बाबांचं आहे. आईचं घर म्हणजे तुझंच घर. तू मावशी, तू राहिलं, मावशी, तू राहिली, मावशी. अंकित सोनाली, आज जा, आज जा. मुलं आज खूप हलवी झाली आहेत. फक्त तुम्ही नाही झालं. असं का बोल? मीही झाले. पण काय करणार, कधीतरी जायला तर हवंच. एकीकडे नवीन आयुष्य सुरू करते त्याचा आनंद होतोय, तर दुसरीकडे हे घर सोडून जाणार म्हणून दुःख. जास्त काय वाटतंय, आनंद की दुःख? काही कळत नाही. दोन्ही भावना सारख्याच आहेत. तुम्ही तुम्ही खरंच कुमारशी लग्न करणार आहात? तुम्हाला अजून शंका वाटते? अहो, पत्रिका सुद्धा वाटून झाल्यात. मला वाटतं महेश, आज तुम्ही सुद्धा मुलांप्रमाणे फार हलवे झालात. तो रक्ताचा गुण आहे. आमचं रक्त एक आहे ना. मुलांचं मी समजू शकते, मुलं लहान आहे. पण तुम्ही तर मॅच्युअर्ड आहात. का मॅच्युअर माणसानं सेंटिमेंटल होऊ नये का? व्हावं ना, मी कुठे नाही म्हणते. पण आपले संबंध वेगळे आहेत. ते का वेगळे याचा कधी तुम्ही विचार केलायत का? हो, कारण तुम्ही विवाहित आहात.
आणि तुमचं तुमच्या पत्नीवर खूप प्रेम आहे आणि या घरात राहून मला त्यांचा विश्वासघात करायचा नाहीये. आपल्या सगळ्यांचा विश्वासघात केलाय तो माधुरीनं. माधुरी, हो विश्वासघात? हो. काय बोलताय का तुम्ही? ते हे बघा, लपवू नका, खरं काय ते सांगून टाका. तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? का? तुम्ही तुमचा निर्णय बदलणार आहात का कोणता निर्णय? लग्नाचा? मला एक कळत नाही, तुम्ही मला लग्नाचा निर्णय बदलायला का सांगताय? महेश, तुम्हाला इतकं सेंटिमेंटल झालेलं मी कधीही पाहिलं नव्हतं. तुमची माझ्याकडे पाहण्याची दृष्टी सुद्धा बदलली आहे. तू बदलू शकतेस, मग माझी दृष्टी बदलू शकत नाही. एकेरीवर आलात. मी तुला आधीच सांगितलं होतं की तुझ्यात माधुरीची स्थापना होऊ शकते, पण तुझ्यातल्या रजनीचं अस्तित्व नाहीस करू. मी तुला विनंती करतो, तू हे घर सोडून जाऊ नकोस. भलतच काय बोलताय? अगं, माधुरी हे घर सोडून गेली तेव्हा आम्हाला झालेल्या जखमा अजून बऱ्या झाल्या नाहीत. त्यात तू हे घर सोडून गेलीस तर हा आघात आम्ही कसा सहन करणार? म्हणजे माधुरी जर्मनीला गेली, ती परत येणार आहे, हे सगळं खोटं आहे? हे सगळं खोट आहे. ज्या दिवशी तू शुद्धीवर आलीस त्याच दिवशी माधुरीने हे घर सोडलं. तुझी मनस्थिती ठीक नव्हती, तुला जास्त त्रास होईल म्हणून आम्ही तुला सांगितलं नाही. पण पण तुम्ही तिला पुन्हा का घरी बोलवत नाही? मी बोलावून ती परत येणार नाही, कारण ती माझ्यावर रागावून किंवा माझ्याशी भांडून गेलेली नाहीये. तिला परत यायचं असेल तर ती स्वतःहूनच परत येईल. आणि हे सगळं तुम्ही मला आज सांगताय? मी हे घर सोडून जात असताना? तू हे घर सोडून जाणार नसतीस तर आज सुद्धा सांगितलं नसतं. अगं, माधुरी नावाच्या एका देवतेची स्थापना केली होती आम्ही या घरात. ती हे घर सोडून केली, तिथं आम्ही रजनीची स्थापना केली. आता तू सुद्धा हे घर सोडून जाणार असशील तर मग काय अर्थ उरणार आहे ग या घराला? मी तुला हात जोडून विनंती करतो, माझ्यासाठी नाही, निदान माझ्या मुलांसाठी तरी तू हे घर सोडून जाऊ नकोस. माझ्या मुला महेश, मी तुमच्या भावना समजू शकते, पण त्या पलीकडे मला तुमच्याविषयी काही वाटत नाही. मला माफ करा. हॅलो, हा कुमार, बोला. हो, मी तयारच आहे. आता कुठे आहात तुम्ही? समोरच्या हॉटेलात? हो, या ना. हो हो, देते. कुमार. हॅलो. हो, नाही, या. बाबा, आईला समजवा ना. समजवलं राजा, खूप समजवलं. मग काय बोलते आई? हे बघ अंकित, आता आपल्या सगळ्यांना तुझ्या आईला विसरावं लागणार आहे. आईला कसं विसरता आई बाबा? नाही, मी आईला विसरणार नाही. मग काय करणार आहेस? आम्ही तिला जाऊ देणार नाही. आम्ही तिला सांगून टाकू तू आमची मावशी बिवशी काय नाहीयेस. आई आहेस. बाबा, तुम्हाला आई आवडत नाही का म्हणून तुम्ही तिला जाऊ देता? असं म्हटलं आहे का मी? मग तुम्ही तिला खरं खरं का नाही सांगून टाकत? बाबा, मग तुम्ही तिला माधुरीवर का नाही हाक मारत? बाबा, आई जर घर सोडून गेली तर आम्ही पण तिच्या बरोबर जाऊ. हो, आम्ही पण तिच्यावर जाऊ. आम्ही पण इथे राहणार नाही. हो, आम्ही पण इथे राहणार नाही. बाबा, प्लीज गप्पा बसा ना. प्लीज, मला जरा शांत बसू दे, मला एकट्याला बसू दे. आज जा प्लीज, प्लीज. या. कुमार,
मान्य आहे, शेवटी तुम्ही जिंकलात आणि मी हरलो. बसा. मी माधुरीला आय एम सॉरी तुमच्या रजनीला बोलवतो. नाही, तिला बोलवण्यापूर्वी मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे. साहेब कुमार, तुम्ही कधी आला? आत्ताच. तिकीट कन्फर्म झाली? हो झाली. कधी निघायचं? तू म्हणशील तेव्हा. थोडं थांबा हं. मी मुलाची समजूत घालून देते. सोनू, असं नाही करायचं. माझ्यावर रागवायचं ना. तू मोठी ना, अंकितला सांभाळ. अगं तिथून रोज फोन करेन मी तुम्हाला. हं? आणि हे बघ, डोळ्यावर केस आले ना, केस मागे घ्यायचे, नाही तर चकणी होती. कशी? अशी. अंकित कुठे? अंकित, अंकित. मावशी घे काय आहे? आमचे फोटो तुझ्या जवळ ठेव. छान आहे. मी सुद्धा तुम्हाला माझे फोटो पाठवे ना. नको मावशी, या फोटोची गरज नाही आम्हाला. काय रे? हे फोटो आमच्याकडे आहेत अल्बम मध्ये. अल्बम मध्ये? महेश, येते. ठीक. काय आहे? माझी आठवण. किती सुंदर रंग आहे. लाल, हिरवा, निळा, पिवळा. मी जपून ठेवेन. रजनी, निघायचं आपण. हो. चला. का थांबलीस का? काही आठवतंय? काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतंय. काय राहिलंय? काही कळत नाही. मग कसला विचार करतेस रजनी? कसलाही नाही. पण तुम्ही उभे का? निघा ना. अगं तू पावलं उचलायचीच वाट बघतोय मी. येतेस ना? चल. निघतेस ना? आ? चल ना. हो. तुझ्या माधुरीची स्थापना होऊ शकते, पण तुझ्या रजनीचं अस्तित्व नाहीसं झालं तरच. प्लीज प्लीज तू हे घर सोडून जाऊ नकोस. मावशी आम्हीला आवडत नाही का गं? मग आम्हाला सोडून का जातेस तू? मावशी तू इकडेच राहा. हे घर तुझंच आहे. आईचं घर म्हणजे तुझं. मावशी नको ना जाऊ तू. माझ्यासाठी नाही, पण निदान माझ्या मुलांसाठी तरी हे घर सोडून जाऊ नकोस. मावशी आम्ही तुला जाऊ देणार नाही. मावशी तू इकडेच राहा. मावशी जाऊ नकोस ना. मावशी तू इकडेच राहा. जाऊ नकोस ना. इकडेच राहा. जाऊ नकोस ना मावशी. इकडेच राहा. जाऊ नकोस ना. काय झालं रजनी? कुमार, कुमार, मी घर सोडून निघाले खरं, पण माझं मन अजून इथेच का घुटमळत? कदाचित तुझ्या स्मृतीत. नाही कुमार, स्मृती वाळवंटासारख्या शुष्क आहे. पण कोणतीतरी अनामिक शक्ती मला घराबाहेर पडूच देत नाही. ते या घरातल्या प्रेमाचे बंध आहेत रजनी. ते बंध आजच का माझ्या पुऱ्या अस्तित्वाला विळखा घालताय? एका बाजूला तुम्ही आहात आणि दुसऱ्या बाजूला एक घर, या घरातली माणसं. काय करावं काही सुचत नाही. तुझा निर्णय बदलतोय का? कुमार, मी अशा एका वळणावर उभी आहे की एका बाजूला वळले तर तो क्षण आहे आणि दुसऱ्या बाजूला वळले तर शाश्वत. क्षणिकाकडे वळायचं नसतं रजनी, शाश्वताकडेच वळायचं असतं.